हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण मराठी सेट परीक्षा 2025 अंतर्गत पॉलिटिकल सायन्स या विषयाअंतर्गत आपण युनिट 5 आंतरराष्ट्रीय संबंध मधील महत्त्वाचा पूर्ण सिलेबस आहे त्याची आपण आज MCQच्या माध्यमातून रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संबंध फुल सिलेबस रिव्हिजन इन वन शॉट. हे प्रश्न नक्कीच येतील 15 जूनच्या तुमच्या एक्झामसाठी. नक्कीच यासाठी MCQचं हे सेशन जे आहे ते शेवटपर्यंत बघत राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, आणि आवडल्यास नक्की कमेंट करा. ठीक आहे, तर त्या अगोदर आपण आणखी एक मोठी अनाउन्समेंट पाहू शकतो. MSc 2026 करिता जे लोक प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर, फुल सिलेबस नोट, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ सोल्युशन, इम्पॉर्टंट ट्रिक्स सुद्धा सांगितल्या जातील. ठीक आहे, फी स्ट्रक्चर आहे, फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या 8,000 रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेत असता त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार. ठीक आहे, म्हणजे गेट कम्प्लीट पेपर फर्स्ट विथ पेपर सेकंड. तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप आपण डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. आणि अत्यंत महत्त्वाची आत्तासाठीची अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की 15 जूनला जे टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधित संदर्भात फुल सिलेबस रिव्हिजन म्हणून आपलं आजचं सेशन हे लेक्चर, आजचं सेशन हे टोटली MCQवर डिपेंड असणार आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट हॅज नॉट कॉम्प्लिकेटेड द सर्च फॉर टेररिस्ट अँड टेररिस्ट सेल्स. ठीक आहे, काय नॉट विचारलेलं आपलं. ओके, क्वेश्चन काय विचारलं त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. काय आहे, इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स थ्रू आउट द वर्ल्ड, द यूज ऑफ सेल्युलर फोन टेक्नॉलॉजी, द ग्लोबलायझेशन ऑफ कॉमर्स या इन्क्रीज इन मायग्रेशन. ठीक आहे, काय विचारलं आपल्याला ह्या ठिकाणी, दहशतवादी आणि दहशतवादी गटांचा शोध घेण्यास कोणती गोष्ट गुंतागुंतीची ठरली नाही. म्हणजे दहशतवाद्यांचा आपल्याला सद्यस्थितीमध्ये शोध घेत असताना कोणकोणत्या गोष्टी गुंतागुंतीच्या ठरतात यावरून आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला ती गोष्ट कॉम्प्लिकेटेड वाटत नाही असा यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. साधा सरळ प्रश्न आहे, इंटरनॅशनल रिलेशनवरचा प्रश्न आहे, म्हणून फारच कॉम्प्लिकेशन्स असतात वगैरे असं अजिबात डोक्यात आणायचं नाही. सहज तुम्ही कॉमन सेन्सनी सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकता. काय आहे ऑप्शन, तर जगभरातील व्यापार आणि वाणिज्य वाढले आहे त्याच्यामुळे गुंतागुंती ठरत नाही. सेल्युलर फोन तंत्रज्ञानाचा वापर झाला, एक्झॅक्टली व्यापाराचे जागतिकीकरण झालेले आहे आणि वाढलेले स्थलांतर आहे यावरून गुंतागुंती ठरलेली नाही का. तर योग्य पर्याय काय आहे ते थोडा कालावधी देण्यात येईल. योग्य उत्तर काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा. एक्झॅक्टली जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर जेव्हा दहशतवादी गटांचा शोध घेण्यास कोणती गुंतागुंतीची ठरलेली आहे. आता जगभरातील व्यापार वाणिज्य वाढलेलं आहे का, नक्कीच वाढलेल्या गुंतागुंतीची गोष्ट ठरलेली आहे. सेल्युलर फोन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा गुंतागुंतीची गोष्ट आहे. जागतिक व्यापारीकरण आहे तेही आहे, पण वाढलेले स्थलांतर जे आहे ते दहशतवादी गटाचा शोध घेण्यास गुंतागुंतीची ठरलेली म्हणजे फक्त इन्क्रीज इमायग्रेशन झाल्या कारणामुळे आपल्याला दहशतवादी गटांचा शोध घेण्यास गुंतागुंत ठरते का, नाहीये. त्यामुळे याचं आन्सर आहे वाढलेली स्थलांतर. ठीक आहे, एक्सप्लेनेशन मध्ये आपण काय पाहू शकतो, तर व्यापक अर्थाने दहशतवाद जर आपण पाहिलं तर धार्मिक राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय आहे तर एकंदर भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या माध्यमातून. हे जेव्हा आपण पाहत असतो हिंसाचाराच्या माध्यमातून, मग शांतता काळात किंवा गैरलढाऊ लोकांविरुद्ध युद्धाच्या संदर्भात जाणून बुजून केला जो हिंसाचार असतो त्यासाठी आपण दहशतवाद वापरतो. मग हे जगभरातील व्यापार वाणिज्य वाढलेलं आहे. सेल्युलर फोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दहशतवादी गटांचा शोध घेण्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या गुंतागुंतीच्या ठरलेल्या नाहीत. अशावरून त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं वाढलेले स्थलांतर. पुढचा प्रश्न आहे, who played an important role and in international human rights law, economic summit, world war, the United Nations या none of the above. ठीक आहे, काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात कोणी महत्वाची भूमिका बजावली. आर्थिक शिखर परिषद, महायुद्ध, संयुक्त राष्ट्रसंघ, वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे, काय आहे की आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
एक्झॅक्टली आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. बरोबर. तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा नेमका काय, तर ह्या कायद्याअंतर्गत व्यक्ती गटाच्या मानवी हक्काचे, मूलभूत स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिलं जातं, संरक्षण केलं जातं. त्यासोबतच विशिष्ट कृती करण्याची किंवा विशिष्ट कृती दूर राहण्याची सरकारची जी काही जबाबदारी आहे ती निश्चित करण्याचा प्रयत्न हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याकडून केला जातो. मग त्यासोबत संयुक्त राष्ट्रांनी नागरी, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक हक्कासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अधिकारांची एक विस्तृत श्रेणी जी आहे ती परिभाषित केली दिसते. आणि त्यावरूनच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची महत्वाची भूमिका जर कोण बजावत असताना दिसत असेल तर ते द युनायटेड नेशन्स भूमिका बजावत असताना दिसून येते. त्यामुळे त्याचा आन्सर आहे द युनायटेड नेशन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रिझनर्स डिलेमा इज अन आयडिया असोसिएटेड विथ गेम थेअरी, सिस्टम थेअरी, डिसिजन मेकिंग थेअरी या पीस थेअरी. ठीक आहे. काय विचारले आपल्या या ठिकाणी की कैद्यांची दुविधा ही कल्पना खालील गोष्टींशी संबंधित आहे. कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे? खेळ सिद्धांत, प्रणाली सिद्धांत, निर्णय घेण्याचा सिद्धांत का शांतता सिद्धांत. उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करा. अशा प्रकारच्या प्रश्नांची आपण तयारी आपल्या सेशनमध्ये घेण्यात आली होती. 2025च्या बॅचला जे विद्यार्थी असतील तर नक्कीच या उत्तरापर्यंत पोहोचता येईल, नक्कीच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. ठीक आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची आपण खूप सारी प्रॅक्टिस केलेली आहे. जवळपास आपण मागच्या जूनपासून आपण 2024 पासून ते जवळपास आपण 2025च्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आलेलो आहेत. नवीन विद्यार्थ्यांसाठी थोडेसे जरी इंटरनॅशनल रिलेशनचे क्वेश्चन अवघड वाटत असले तरी सुद्धा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या काही ट्रिक्स आहेत त्याचा वापर करून जर तुम्ही सोडवलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आहे खेळ सिद्धांत. खेळ सिद्धांतामध्ये काय नेमकं असतं तर कैद्यांची दुविधा ही कदाचित कशात गेम थेअरीमध्ये सगळ्यात जास्त वापरलेली दिसून येते. अल्बर्ट डब्ल्यू टकर यांनी या पूर्वीच्या कामावर विकसित केलेली ही गोष्ट आहे. ज्या ठिकाणी कैदीची दुविधा निर्माण होते एकमेकांना सहकार्य करण्यासाठी दोघांनाही कमी शिक्षा दिली जाते किंवा पोलिसांची स्वतंत्र चौकशी कक्षात चौकशी म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही कैद्यांच्या बाबतच्या काही डायलेमा आहेत तो गेम थेअरीमध्ये वापरत असताना दिसून येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. Which of the following reason can drive people to seek asylum in another country? Answer using the key below. Political unrest, unemployment, genocide, displacement due to project. Option is that here A, B, C, B1, C and D, C, B, C, D and D मध्ये आहे A आणि C. काय विचारले आपल्याला तर खालीलपैकी कोणत्या कारणामुळे लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घेण्यास भाग पाडता येते आणि खालील कोडचा वापर करून आपलं उत्तर द्यायचं आहे. राजकीय अस्वस्थ आहे, बेकारी आहे, वंशसंहार आहे का प्रकल्पामुळे विस्थापन करते जेणेकरून लोकांना दुसऱ्या देशात आश्रय घेण्यास भाग पडते. आता अशा प्रकारच्या प्रश्नात थोडंसं कॉमन सेन्स वापरायचा, थोडंसं प्रॅक्टिकल विचार करून आपण ह्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. अगदीच खूप अभ्यास असायला हवा असं नाही. बरेचसेच क्वेश्चन जर आपण बघितले, माझा अभ्यास किती झाला, माझा अभ्यास झालेलाच नाही ह्यावरती ह्या गोष्टीचा एक्झाम हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपल्याला नेमकं काय विचार आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं. कधी कधी असं होतं की एक्झाम पेपर सोडवत असताना क्वेश्चन सोडणारे हे मी कधी वाचलेलंच नाही, हे कशातलं अशाही प्रकारची स्थिती होण्याची शक्यता असते. त्यावेळी कोणत्याही प्रकारे गोंधळून न जाता येणाऱ्या प्रश्नाला प्रॅक्टिकलपणे किंवा कॉमन सेन्सनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आतापर्यंत खूप चांगला अभ्यास केलेला आहे. फक्त तिथपर्यंत जो तुमचा टेम्पो आहे, टेम्परामेंट आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करा. काय आहे याचा आन्सर? जे की दुसऱ्या देशात आश्रय घेण्यास भाग पाडते. राजकीय अस्वस्थ आहे का? नक्कीच. पॉलिटिकल अनरेस्ट असेल तर शक्यता आहे. बेकारीमुळे कोणी देश सोडतं का? नाही. त्यामुळे बी असू शकत नाही. देन वंशसंहार नक्की आहे आणि प्रकल्पाच्या विस्तार म्हणजे प्रकल्पामुळे किंवा डिस्प्लेसमेंट होतं त्यामुळे अगदीच देश सोडून जाण्याची काही गरज असते का? नाही. एखादा प्रदेश, एखादा किंवा स्थान, भाग सोडून जाऊ शकत नाही. अगदीच देश सोडून आश्रयाला जाणे इतपत परिस्थिती नसते. त्यामुळे डी आणि ए जे आहे ते आपण इलिमिनेट करू शकतो. ओके. ए आणि डी. त्यामुळे आन्सर आहे ए आणि सी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. जागतिक सरासरी तापमानावरती विचारलेल्या जे काही करार आहेत, पॅरिस करार, मॉन्ट्रियल, बार्ली
क्योटो प्रोटोकॉल यावरती विचारण्यात आलेला आहे की जागतिक सरासरी तापमानात होणारी वाढ औद्योगिकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणे, उत्सर्जन पातळी कमी करण्याचे राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेले लक्ष्य, हवामान लवचिक विकासावर लक्ष केंद्रित करणे हे कोणत्या हवामान बदल कराराने वरील उद्दिष्टे स्वीकारलेली आहेत. ठीक आहे. काय पर्याय आहेत? पॅरिस करारांतर्गत, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, बाली करारांतर्गत का क्योटो प्रोटोकॉल. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. येस, नक्की पॅरिस करारांतर्गत हे बदल करण्यात आलेले आहेत. काय आहे पॅरिस करार? पॅरिस करार हा हवामान बदलाबाबत कायदेशीररित्या बंधनकारक असलेला आंतरराष्ट्रीय करार आहे, जो 2015 रोजी 12 डिसेंबर 2015 रोजी पॅरिस मधील COP21 मध्ये 196 पक्षांनी तो स्वीकारलेला आहे. 4 नोव्हेंबर 2016 रोजी तो काय झाले अंमलात आणलेला आहे. मग याच्यामध्ये उद्दिष्ट जर आपण बघितलं तर जागतिक तापमान वाढ पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत 2 अंश सेल्सिअस पेक्षा कमी, शक्यतो 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याचे काय आहे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन मध्ये जर पाहिलं तर तापमान ध्येय साध्य करण्यासाठी देशांनी शतकांच्या मध्यापर्यंत हवामान तटस्थ जग साध्य करण्यासाठी शक्य तितक्या लवकर हरितगृह वायू उत्सर्जनाच्या जागतिक शिखरावर पोहोचण्याचे सुद्धा उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो काय पॅरिस करार आहे तो एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण पहिल्यांदाच एक काहीतरी बंधन या करारांतर्गत देशावरती टाकलेलं होतं. अशा पद्धतीने पॅरिस करारावरती आपल्याला हवामान बदलाबाबत क्वेश्चन नक्की आपल्याला एक्सपेक्ट करता येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस हवामान बदल करार 2015 बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? विधान कोणतं बरोबर नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. काय विधान दिलेलं आहे? फर्स्ट मध्ये त्यांनी सर्व देशांसाठी उत्सर्जन कमी करण्याचे एक समान लक्ष्य निश्चित केले आहे. त्यांनी देशांना त्यांचे स्वतःचे उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यास सांगितले आहे. ते उत्सर्जन लक्ष्यासाठी विकसित आणि अविकसित देशांच्या भिन्नतेच्या तत्वावर अवलंबून आहे. त्यांनी सर्व देशांसाठी उत्सर्जन कमी करण्यासाठी एक तपशीलवार वेळापत्रक तयार केले आहे. अशा पद्धतीची जेव्हा स्टेटमेंट येतात तेव्हा ती लक्षपूर्वक वाचायची आहेत. नेमकं काय विचारले हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार उत्तर द्यायचंय. ठीक आहे. काय आन्सर आहे या क्वेश्चनचं? बरोबर आन्सर आहे ए, म्हणजे कोणतं विधान बरोबर नाही, बाकीचे जे विधान आहेत ती बरोबर आहेत. सर्व देशांसाठी आहे का? नाही. एक समान सर्व देशांसाठी आहे, मात्र एक समान लक्ष्य आहे का? नाही, एक समान लक्ष्य नाही. काही विकसित अविकसित देशांसाठी वेगवेगळे पॅरामीटर्स या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे एक समान निश्चित केलेले एक समान लक्ष्य जे आहे ते निश्चित केलेले नाही. त्यामुळे त्याचा आन्सर आहे ए, जे की बरोबर नाही. म्हणजे काय तर देशांना हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी हा करार काय करतो? मदत करतो. मग क्योटो प्रोटोकॉल जे आपण बघितले 1997 च्या झालेला तो विकसनशील देशामध्ये फरक अस्पष्ट करतो, ज्यामुळे नंतरच्या देशांनी उत्सर्जन कमी करण्याची योजना देखील सादर करावी लागली. सुरुवातीला जेव्हा क्योटो प्रोटोकॉल झाला 1997 मध्ये, तेव्हा विकसित देश अविकसित देश अशा पद्धतीने कोणताही फरक केलेला नव्हतो. त्यामुळे जेव्हा 2015 पॅरिस करार करण्यात आला तेव्हा देशांनुसार वेगवेगळं उद्दिष्ट आहे किंवा वेगवेगळं जे एक लक्ष्य आहे ते वेगळं ठरवण्यात आलेलं होतं, एक समान नव्हतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरणाशी संबंधित खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा आणि खाली दिलेल्या संकेतामधून योग्य उत्तर निवडा. आता आपल्याला ह्यांची हे इयर्स माहिती असते पाहिजे, कोणत्या वर्षी कोणत्या गोष्टी घडल्या. दोहा कॉन्फरन्स आहे, पॅरिस करार आहे, क्योटो प्रोटोकॉल आहे का अर्थ समिट पृथ्वी शिखर परिषद आहे? यावरून त्याची उत्तरं द्यायची आहेत. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक्झॅक्टली. आता दोहा परिषद कधी झाली?
किंवा अर्थ समिट माहिती 1992ला झाली, बरोबर. दोहा 2001ला झालेली आहे. क्योटो प्रोटोकॉल आपण बघितलं 1997 आणि पॅरिस करार कधी आपण बघितलं 2015. तर यानुसार आपल्याला सिक्वेन्स लावायचं आहे. 1992 सगळ्यात सुरुवातीचं काय तर 4 हे सुरुवातीचं कुठं आहे 4 तर या ठिकाणी एक्झॅक्टली. पर्याय सरळ आहे, उत्तर आहे डी 4 3 1 2 अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. पाहिलं अर्थ समिट 1992ला, दोहा कॉन्फरन्स 2001ला, क्योटो प्रोटोकॉल 1997 आणि पॅरिस ॲग्रीमेंट जी आहे ती 2015 साली झाली. अशा प्रकारचे प्रश्न नक्की येण्याचे चान्सेस राहतील. एक्सपेक्टेड क्वेश्चन मध्ये आपण पाहू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे त्याच पद्धतीने का पॅरिस करार महत्वाचा, त्याच पद्धतीने मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स पण तितकेच महत्वाचे आहेत. त्यासोबतच शाश्वत विकास लक्ष्य सुद्धा तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने पेपर फर्स्ट मध्ये करतच आहात. पेपर सेकंड साठी सुद्धा ते महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे, व्हॉट आर द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, काय सहस्राब्दी विकास उद्दिष्ट कोणती आहेत. काय आहे, मर्यादित विकास लक्ष्य निश्चित करणे, विकासाची 8 क्षेत्रामध्ये परिणामकारकता लक्ष्य आहेत, 2015 पर्यंत अत्यंत गरिबी आणि उपासमार निर्मूलनाची उद्दिष्ट का दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यासाठी आपल्याला मिलेनियम डेव्हलपमेंटची जी काही उद्दिष्ट आहेत ती पूर्णतः तोंडपाठ असलीच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला पेपर फर्स्ट सोबतच पेपर सेकंड मध्ये सुद्धा तुम्हाला एखादा तरी प्रश्न या रिलेटेड असणारच आहे. त्यामुळे जे गोल्स आहेत ते तोंडपाठ राहिलीच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. काय याचं उत्तर आहे, एक्झॅक्टली दिलेले सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. ठीक आहे. कोणकोणते विकास लक्ष्य आहेत आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. सहस्राब्दी विकास उद्दिष्ट जर पाहिले तर सप्टेंबर 2000 मध्ये 189 देशांचे जे नेते संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयामध्ये जमले आणि त्यांनी ऐतिहासिक जो सहस्राब्दी विकास उद्दिष्ट घोषणापत्रावरती स्वाक्षर केली, ज्यामध्ये होतं की त्यांनी 2015च्या लक्ष्य तारखेपर्यंत अत्यंत गरिबी आणि उपासमार ही कितीपर्यंत निम्म्या करण्यापासून ते लिंग समानतेला प्रोत्साहन देणे, बालमृत्यू कमी करण्यापर्यंत अशी 8 मोजता येण्यासारखी उद्दिष्टांचा सज्ज साध्य करण्याचं काय केलं वचन दिलेलं होतं. मग कोणकोणती ध्येय आहे तर अत्यंत गरिबी आणि उपासमार दूर करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे, लिंग समानतेला प्रोत्साहन देणे, महिलांना सक्षम करणे, बालमृत्यू कमी करणे, मातृ आयोग सुधारणे, मातृ आरोग्य सुधारणे, HIV एड्स मलेरिया आणि इतर आजारांशी लढा देणे, पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे, त्यासोबतच विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे, अशा पद्धतीने आपल्या सहस्राब्दी विकास उद्दिष्टे असलेली दिसून येतात. त्यासोबतच शाश्वत विकासाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीचा नक्की तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन जगातील संस्कृतीची 3 महान केंद्रे जिथे महान जागतिक धर्म उदयास आले ते म्हणजे जपान, चीन, भारत, चीन, भारत, मध्य पूर्व के मिडल ईस्ट, चीन, भारत, कोरिया का भारत, मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिका. काय आन्सर आहे जी की जगातील संस्कृतीची 3 महान केंद्र म्हणून पाहिली जातात किंवा त्या ठिकाणी उदयास आलेली आहे. एक्झॅक्टली चीन आणि भारत तर नक्कीच आहे. ज्या ठिकाणी चीन अमेरिका नाहीये, एक्झॅक्टली कोरिया सुद्धा नाहीये, चीन भारत दोन्ही. जपान आणि मध्य पूर्व विषयी थोडं कन्फ्युजन आहे, मात्र मध्य पूर्व मध्ये जागतिक धर्म उदयास आलेलं दिसून येतं म्हणून त्याचं उत्तर आहे डी आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने अजून एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी थोडंसं ट्रान्सलेट करण्याचं राहून गेलंय. इंग्लिश मध्ये क्वेश्चन आहे तो समजून घ्या की नेमकं काय विचारलंय. व्हेन वी से दॅट नॅशनल आयडेंटिटी इज अ पॉलिटिकल आयडेंटिटी व्हॉट डू यू मीन. नेमकं जे ह्याच्यावरती विचारलंय की राष्ट्रीय ओळख या शब्दाबाबत आपल्याला प्रश्न विचारला की नेमका त्याचा अर्थ काय होतो. नॅशनल आयडेंटिटी इज अ लिंक टू अँड हेल्प्स टू शेप द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. National identity only operates within the state bureaucracy. Outside of this bureaucracy, it is a nationalism. Politicians create national identity in order to manipulate the masses. या none above the. काय ह्या प्रश्नाचं उत्तर असेल की नेमकं जे राष्ट्रीय ओळख जी म्हणले जाते त्याला त्याचा अर्थ काय आहे. राष्ट्रीय व्यक्तित्व सुद्धा म्हटलं जातं. आता जर ह्या ठिकाणी मिळतं नॅशनल आयडेंटिटी राष्ट्रीय व्यक्तित्व राष्ट्रीय ओळख ही कशाशी लिंक केलेलं आहे तर
डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, सत्तेच्या वितरणावरती किंवा त्याच्यावरती लिंक केलेला आहे, किंवा नॅशनल आयडेंटिटी ओनली ऑपरेट्स विदिन स्टेट ब्युरोक्रेसीच्या बाबतीत, ओनली स्टेट ब्युरोक्रेसीच्या बाबतीतच ती आर्टिक्यूट आहे, किंवा इथे नॅशनलिझम आहे का, नाहीये. पॉलिटिशियन क्रिएट्स कसं का राष्ट्रीय ओळख हे पॉलिटिशियन मॅन्युप्युलेट मॅसेज करतात का, नाहीये. नन ऑफ दी अबव तर नाही. त्यामुळे आन्सर त्याचं ए असणार आहे, जी की नॅशनल आयडेंटिटी इज लिंक टू अँड हेल्प्स टू शेप द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. ठीक आहे. काय आहे त्याचं, तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार राष्ट्रीय ओळख किंवा राष्ट्रीय व्यक्तित्व हा शब्द राज्याच्या संदर्भात राज्य ओळख किंवा राज्याची सार्वभौम ओळख या शब्दांशी वापरला गेला आहे, ज्यामध्ये कायदेशीर ओळख म्हणून राज्याच्या संविधानिक नावाशी आंतरराष्ट्रीय कायदेशीर व्यक्तिमत्वाचा एक आवश्यक घटक असलेल्या राज्याची ओळख म्हणून त्याकडे पाहिलं जातं. म्हणजे एखाद्याच्या राष्ट्रीय ओळखीची अभिव्यक्ती म्हणजे काय, तर देशभक्ती, जी राष्ट्रीय अभिमानाची किंवा एखाद्या देशाबद्दलची प्रेमाची सकारात्मक भावना जी ती यामार्फत दर्शवताना दिसून येते. म्हणून राष्ट्रीय ओळख ही राजकीय ओळख आहे. राष्ट्रीय ओळख ही सत्तेच्या वितरणाशी जोडलेली आणि तिला आकार देण्यासाठी काय करते, मदत करते. म्हणून त्याचा आन्सर आहे ए, जे की आपण आता पाहिलेलं होतं की दॅट इज लिंक विथ नॅशनॅलिटी इज अ लिंक टू अँड हेल्प्स टू शेप द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन येत राहणार. जास्त कन्फ्युजन न वाढवता नेमकं काय विचारले अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला थोडंसं कॉमन सेन्स किंवा प्रॅक्टिकल थोडंसं विचार करून जर प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता येतील. कोणत्याही प्रकारची भीती मनात ठेवू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज असतो की असं किंवा कमेंट्स अशा आहेत की युनिट 5 थोडं अवघड जातं किंवा त्या रिलेटेड आम्हाला क्वेश्चन सोडवताना अडचणी वाटतात, किंवा मी जे काही क्वेश्चन घेते ते सुद्धा तुम्हाला अवघड वाटतात. तर असं करू नका. हे जे क्वेश्चन आहेत ते सेट नेट दोन्ही एक्झामच्या नुसारच काढलेले आहेत. अवघड जरी वाटत असले तरी सोडवण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला ते नक्कीच सोपे वाटेल. त्याची जर तुम्ही आलेला जे 2-4 दिवस राहिले त्या काळामध्ये सुद्धा व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच अशा प्रश्नांची जी उत्तरे ती तुम्हाला द्यायला मदत होईल. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न पाहू शकतो. लॉजिकल अरेंज द फॉलोइंग ट्रीटीज इन द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. आता ह्याबाबत एक अशा प्रश्नांची खूप महत्त्वाची तयारी करून घ्यावी लागते, करावी लागते. कालक्रमानुसार योग्य चढत्या क्रमाने मांडणी करा. चढता क्रम आहे, उतरता क्रम आहे, असेंडिंग आहे, डिसेंडिंग आहे, व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. नेमकं काय विचारलं, मी नेहमी सांगते प्रश्न नेमका काय विचारलं त्याच्यावरती आपला फोकस असलाच पाहिजे. उगाच बघितल्या प्रश्नांनी पटकन त्याचं उत्तर दिले असं अजिबात करायचं नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय विचारले, तर करार आहे, ट्रीटी आहे, ते कालक्रमानुसार दिलेले, पण ते चढत्या क्रमाने त्याची मांडणी करायची. का चढत्या क्रमाने मांडणी करायची, कारण त्यांचं काय तर इयर आहे, त्या इयर वाईज नुसार आपल्याला काय करायचं की कुठल्या कुठल्या इयरला कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्यानुसार ते आपल्याला चढत्या क्रमाने लावत जायचे. ठीक आहे. तर पहिलं काय आहे, तर संयुक्त राष्ट्राची सनद आहे, वेस्टफेलिया तह आहे, ट्रीटी ऑफ युट्रेच आहे, ट्रीटी ऑफ पॅरिस आहे. तर खाली दिलेल्या कोडमधून आपल्याला ते प्रॉपर निवडायचे. ओके. हॅलो हॅलो एव्हरीवन. ठीक आहे. तर मग ए मध्ये दिल बघा 4 1 2 3, बी मध्ये 3 4 1 2, सी मध्ये 2 3 4 1. लास्ट वन इज दॅट हिअर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. तर तुम्हाला काही वेळ दिला जाईल की नेमकं त्याचं काय आन्सर असेल. ठीक आहे. आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करा. काय कधी कोणकोणत्या ट्रीटी झाल्या ते आपण बघू शकतो. ठीक आहे. आता पॅरिसचा तह जर बघितलं, ठीक आहे, पॅरिसचा तह युएनचं बघितलं, ट्रीटी ऑफ वेस्टफेलिया जर बघितलं तर 24 ऑक्टोबर 1648 आहे ते. त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की नेमकं कसं असणार आहे त्यांची अरेंजमेंट. आणि युएनचं तुम्हाला माहिती आहे 24 ऑक्टोबर 1945 आहे, बरोबर. आणि हा युट्रेचचा तह जो आहे तो कधीच आहे बरं, 26 जून 1945 आहे. हा पण जूनचं हे येते. तर त्यानुसार आपण बघू शकतो 26 जून आहे इथं. आणि इथे काय सांगितलं आपण 24 ऑक्टोबर म्हणजे जून जे आहे
ते पहिल्यांदा येणार. ठीक आहे. 1945 मध्ये असेंडिंग सांगितलेलं नाही, सॉरी डिसेंडिंग सांगितलेलं नाही, असेंडिंग सांगितले. तर त्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला काय येईल त्याच्यानुसार काय असेल त्यानुसार आपल्याला आन्सर द्यायचं आहे. तर याचा आन्सर आहे सी, जे की आपण बघू शकतो. वेस्टफेलिया तह असेल, युट्रेजचा तह असेल, किंवा पॅरिसचा तह, संयुक्त राष्ट्रसंघाचा सनद असेल, ते त्यानुसार असेल. ठीक आहे. उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करा. एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघू शकतो की द चार्टर ऑफ युनायटेड नेशन इज द फाउंडिंग डॉक्युमेंट ऑफ युनायटेड नेशन, जे की 26 जून 1945ला साईन झालेलं होतं आणि 24 ऑक्टोबर 1945ला ते इंट्रोड्यूस झालं होतं. ठीक आहे. मग परत आता आपण चार्टर्ड इन्स्ट्रुमेंट चार्टर हे झालं. वेस्टफेलिया जे होतं ते आपण बघितले की 1648 24 ऑक्टोबर 1648 मेकिंग द एंड ऑफ द 30 इयर्स वॉर आहे. आणि हा हे युट्रीचं जे आहे 1973 1713 आहे बरोबर, पुणे झालं 1713 आहे. ठीक आहे. 1713 थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. 1713 आहे युट्रीजचं. आणि ट्रिटी ऑफ पॅरिस जर बघितलं तर आपल्याला 1763 आहे. त्यानुसार ते अरेंजमेंट करायचं आणि डिसेंडिंग नुसार आपल्याला ते लावायचं आणि त्यानुसार ते आपल्याला त्याचं आन्सर आहे. तर 1713 बघितलं, वेस्टफेलिया तह बघितलं, त्यानुसार त्या गोष्टी असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता आपल्याला काय विचारलं याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. जे आपण म्हटल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर काय विचार घेतो हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे. आता हा जे एक आहे युनायटेड नेशन, हे नेमकं काय हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. हे कशाविषयी विचार, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी, जे 1982ला इंट्रोड्यूस केलेलं होतं, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट होती. ठीक आहे. तर हे समुद्राच्या बाबतीत म्हणजे समुद्राच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचे समर्थन करते. परत हे अनक्लॉज प्रादेशिक पाण्याची मर्यादा बेसलाईनपासून 20 नॉटिकल मैलावर निश्चित करते का. अनक्लॉज बेसलाईनपासून 200 नॉटिकल मैलावर विशेष आर्थिक क्षेत्राची मर्यादा निश्चित करते का. बेसलाईनपासून 15 नॉटिकल मैलावर संलग्न क्षेत्राची मर्यादा निश्चित करते. नेमकं काय खरं आहे यावरून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. लो साऊंड. बरं, माय आन्सर करेक्ट. व्हेरी गुड. आवाज येत नाहीये का. फार कमी आवाज येतोय. बरं, मुळात हळूच चाललेला जरा आवाज. ह्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके. मयुरी मॅडम. बरं, मयुरी म्हणजे प्रियांका मॅम. ठीक आहे. एक्झॅक्टली याचा आन्सर सी आहे, जे की बेसलाईन पासून 200 नॉटिकल मैलावर विशेष आर्थिक क्षेत्राची मर्यादा जी आहे ते निश्चित करते. काय आहे नेमकं, तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी, जे 1982 इन इंटरनॅशनल ॲग्रीमेंट इस्टॅब्लिशेस द लिगल फ्रेमवर्क फॉर मरीन अँड मॅरिटाईम ॲक्टिव्हिटीजसाठी केलेलं होतं. आणि त्यामध्ये मग नेमका एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये कोणकोणत्या हे केलेलं अप टू 200 नॉटिकल माइल फ्रॉम इट्स बेसलाईन. तर त्यानुसार याचं हे आन्सर आहे. ठीक आहे. Next question is that here, who elects the judges of the International Court of Justice? वारंवार प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करते. UN जनरल असेंब्ली, UN जनरल असेंब्ली अँड UN सिक्युरिटी काउन्सिल, UN सिक्युरिटी काउन्सिल, UN सिक्युरिटी काउन्सिल अँड इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. ठीक आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न कर. मॅम आवाज खूप कमी येतोय. बरं, आता येतोय का, क्लिअर करा. आवाज येतोय का आता मोठ्याने. ठीक आहे. याचा आन्सर काय असेल मॅम. आवाज आवाज येतोय आता. ओके. याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर बी आहे, जे संयुक्त राष्ट्र महासभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद जी आहे ती आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची काय करते, निवड करते. ठीक आहे. जे आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे नेमकं काय, त्याचं कार्यालय कुठे आहे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. हे वरती त्याच्यावरती कार्यालय आहे. त्यांच्या संयुक्त राष्ट्राच्या 6 प्रमुख संस्थांपैकी हे एकमेव असे एक संस्था आहे जे कुठं आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे. जे बाकीचे स्टेट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये नाहीये. ठीक आहे. आता न्यायालयाची भूमिका न्यूयॉर्कमध्ये नाही, सॉरी. बरं, न्यायालयाची भूमिका आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार राज्याने सादर केलेल्या कायदेशीर वादाचे निराकरण करण्यावर ह्या गोष्टी आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे तुम्ही वाचलं असेल, त्यावर तुमच्या
लक्षात आलं असेल. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे, महासभा सुरक्षा परिषद जी आहे ती निवडणूक किंवा 9 वर्षाच्या कालावधीसाठी निवडून दिलं जातं. जवळपास 15 न्यायाधीश बनलेले असतात. 15 न्यायाधीश किंवा न्यायालयात एकाच राज्यातील एकापेक्षा जास्त नागरिक असू शकत नाही. संपूर्ण संस्कृतीच्या मुख्य स्वरूपाचे आणि जगातील प्रमुख कायदेशीर प्रणालीचे प्रतिनिधित्व या ठिकाणी केले जाते. अशा पद्धतीने सातत्य सुनिश्चित करण्यासाठी दर 3 वर्षांनी न्यायालयाच्या 1/3 सदस्यांची काय केली जाते, निवड केली जाते. आणि त्या सोबतच जर एकदा न्यायाधीश निवडले तर ते पुन्हा निवडणुकीसाठी सुद्धा काय असतात, पात्र असतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आवाज जर क्लिअर येत असेल तर प्लीज मला सांगा की आवाज येतो. Next question is that here, which principal organs of the UN is exempted from submitting the annual reports to the General Assembly? ठीक आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या प्रमुख संस्थेला वार्षिक अहवाल महासभेला सादर करण्यापासून सूट आहे? आवाज मोठा येत असेल तर क्लिअर करा. प्रियांका मॅडम. ठीक आहे. तर कोणाला वार्षिक अहवाल महासभेला सादर करण्यापासून सूट मिळते? सुरक्षा परिषदेला असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा ट्रस्टशिप असेल, विश्वस्तता म्हटलं जातं, आणि आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे की त्यांना सूट मिळते. कोणतं महासभा आहे की त्यांना सादर करण्यापासून सूट आहे? कोणत्या प्रमुख संस्थेला सूट देण्यात आलेली आहे? साहजिक आहे. आत्ताच पहिला पण जी प्रमुख संस्था आहे, सुरक्षा परिषदेला जे आहे ते अहवाल सादर करावा लागतो, ट्रस्टीला सादर करायला लागतो, आर्थिक आणि सामाजिक परिषदेला नक्कीच करायला लागतो. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संयुक्त राष्ट्राची ही जी संस्था आहे त्यांना वार्षिक अहवाल महासभेला सादर करण्यापासून काय आहे, सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर बी आहे. व्हेन डिड द UN जनरल असेंब्ली अडॉप्ट द युनायटिंग फॉर पीस रिझोल्यूशन? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, विचारून झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने शांततेसाठी एकता हा जो ठराव आहे तो कधी स्वीकारला? व्हिएतनाम युद्धादरम्यान, कोरियन युद्धादरम्यान, अरब इस्रायल युद्धादरम्यान का फॉकलंड युद्धादरम्यान? नक्की कोरियन युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्राच्या महासभेने शांततेसाठी एकता ठराव जो होता तो स्वीकारलेला होता. ठीक आहे. काय आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 3 नोव्हेंबर 1950 रोजी शांततेसाठीचा ठराव केला होता. 1950 शांततेचा ठराव केलेला होता. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मोठ्या अडथळा मात करण्यासाठी ज्या काही गोष्टी डिझाईन केल्या होत्या त्या पद्धतीने सर्वसाधारणपणे सहमती दिलेली. काय होतं पुढे तर संयुक्त राष्ट्रसंघाचे सोव्हिएत वेटो, कथित गैरवापर, सुरक्षा परिषदेची सर्व गतिरोध, तपशील, आकात, कोरियन युद्धाच्या मागण्या, म्हणजे कोरियन युद्धाच्या नंतरची जी गोष्ट आहे ती शांततेसाठी एकता म्हणून हा ठराव जो आहे तो मान्य करण्यात आलेला होता. आणि ते कधी झालेलं? जवळपास 3 नोव्हेंबर 1950 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट? ठीक आहे. खाली कोणते विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारता येईल. आपल्याला स्टेटमेंटला काय करायचं की नेमकं काय विचारण्यात आलेलं आहे त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. बरोबर. कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तिसऱ्या जगातील देशांना आर्थिक मदत देण्यासाठी 1957 मध्ये विशेष संयुक्त राष्ट्र आर्थिक विकास निधीची काय केली? स्थापना करण्यात आलेली होती. बर. नेक्स्ट स्टेटमेंट, शीतयुद्धाच्या राजकारणामुळे जे विशेष संयुक्त राष्ट्रीय आर्थिक विकास निधी आपली उद्दिष्टे पूर्ण किंवा आपली उद्दिष्टे साध्य करू शकले नाही. थर्ड वन, 1965 मध्ये जे सनफेडची जागा UNDP ने घेतली जी UN ची जनरल असेंब्लीची उपकंपनी बनली. लास्ट वन, उत्तर दक्षिण राजकारण हे विकासात्मक मुद्द्यावर नव्हे तर धोरणात्मक मुद्द्यावर आधारित सत्ता संघर्ष बनले. तर या
दिलेल्या कोडमधून, खाली दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडायचं आहे. सगळ्या वैशाली मॅम, सगळ्या युनिटची एमसीक्यूची एक सेशन 5 तासाचं एक यूट्यूबवरती टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. बरेच जे इम्पॉर्टंट युनिट्स आहेत त्याच्यावरती आपण सेशन घेतलेले आहे, ते मिळून जाईल. तुम्ही सर्च करा. 5-5.5 तासाचं जवळपास ते जवळपास सगळे युनिट्स त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे युनिट्स आहेत ते त्यामध्ये घेतले. ते तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा. वैशाली वागसे मॅम. प्रियांका मॅडम, आवाज क्लिअर येतोय का? बरोबर. याचा आन्सर काय? आन्सर याचा आहे ए, जे 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. बरोबर. चौथं जे आहे ते उत्तरलक्षी राजकारण हे विकासात्मक मुद्द्यावर नाही तर धोरणात्मक मुद्द्यावर आधारित सत्ता संघर्ष म्हटलं वगैरे आहे, ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे बाकीचे जे 3 आहेत ते बरोबर आहेत आणि ते ए या पर्यायामध्ये योग्यरित्या देण्यात आलेलं आहे. तर संयुक्त राष्ट्र विशेष निधीची आपण बघितली की संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे. संयुक्त राष्ट्र विशेष निधीची ध्येय नेमकं काय? तर कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांना त्यांचा आर्थिक विकास सावरण्यास काय? According to the UNDP's Human Development Report of 1994, which one of the following is incorrectly stated as an issue falls within the scope of human security? Economic security, food security, health security, environmental security, personal security, community security, political security का energy security? काय आपल्या या ठिकाणी विचारण्यात आले की 1994च्या UNDPच्या मानव विकास अहवालानुसार खालीलपैकी कोणता मुद्दा मानवी सुरक्षेच्या कक्षेत येतो असं चुकीचं म्हटलं आहे? इनकरेक्ट आपले विचारले. क्वेश्चन नेमका काय विचारण्यात आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचे, लक्षात घ्यायचे. प्रश्न घाईनं वाचायचा नाही अजिबात. नेमकं काय विचारण्यात आलेलं ते लक्षात घ्या. ठीक आहे. चुकीचं विचारण्यात आलेलं आहे. तर लिस्ट काय आहे ह्युमन सिक्युरिटीची ती आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यानुसार त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. फायनान्शियल सिक्युरिटी आहे. ठीक आहे. मग फिनान्शियल सिक्युरिटी असेल किंवा फूड सिक्युरिटी आहे, त्याच्या फूड सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे हे चुकीचं ठरू शकत नाही. ठीक आहे. हेल्थ सिक्युरिटी सुद्धा आहे त्यामुळे हे चुकीचं ठरू शकत नाही. त्या एन्व्हायरमेंटल सेफ्टी आहे, पर्सनल सेफ्टी सुद्धा आहे त्यामुळे हे पण. पॉलिटिकल सिक्युरिटी आहे मात्र एनर्जी सिक्युरिटी नाहीये त्याच्यामुळे हा एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी, एनर्जी सिक्युरिटी हा पॉईंट नाहीये त्याच्यामुळे हा जो शेवटचा जो पर्याय तो चुकीचा होऊ शकतो. म्हणून उत्तर आहे डी, राजकीय सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण बघितलं की द रिपोर्ट 1994 रिपोर्ट प्रपोज अ न्यू कन्सेप्ट ऑफ ह्युमन सिक्युरिटी इक्वेटिंग सिक्युरिटी टू पीपल रॅदर दॅन टेररिस्ट. ओके. देर इज अ लिस्ट ऑफ थ्रेट्स टू ह्युमन सिक्युरिटी लॉंग बट मोस्ट कॅन बी कन्सिडर 7 मेन कॅटेगरीज आहेत. कोणकोणत्या आहेत? एक बघितली की फायनान्शियल आहे, फूड आहे, हेल्थ सिक्युरिटी आहे, एन्व्हायरमेंटल आहे, पर्सनल सिक्युरिटी आहे, कम्युनिटी सिक्युरिटी आणि पॉलिटिकल सिक्युरिटी आहे. एनर्जी सिक्युरिटी असं कुठेही नाही त्यामुळे त्याचं आन्सर जे चुकीचं होतं ते आपण 4th वन केलेलं आहे की पॉलिटिकल सिक्युरिटी आणि एनर्जी सिक्युरिटी. बऱ्याच वेळा असं होतं की पॉलिटिकल सिक्युरिटी आहे असं वाटतं, मग त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षा सुद्धा असेल असं न करता प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर यानुसार याचं आन्सर होतं. पुढचा प्रश्न आपण इथं पाहू शकतो. संघर्ष रोखण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांना प्रतिक्रियांच्या संस्कृतीतून प्रतिबंधक संस्कृतीकडे नेण्यासाठी पुढाकार घेणारे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोण होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या वेळचा तो करंट रिलेटेड प्रश्न आहे. नेमकं त्यावेळी संघर्ष रोखण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांना प्रतिक्रियांच्या संस्कृतीतून प्रतिबंधित संस्कृती नेण्यासाठी जे पुढाकार घेतले होते नेमके कोण होते? बान की मून होते, बुट्रस घाली होते,
कोफी अन्नान होते का कर्ट वाल्डेम होते? ओके, नक्की याचा आन्सर आहे सी, कोफी अन्नान होते. ठीक आहे, बरोबर, कोफी अन्नान. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हियर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताचा दावा खालील कारणामुळे योग्य आहे. कोणत्या कारणामुळे योग्य आहे ते सांगायचं आपल्याला. ठीक आहे, भारताने यशस्वीरित्या अणुस्फोट केले आहेत म्हणून योग्य आहे का? बरोबर, भारताने कधीही कोणत्याही देशावरती हल्ला केलेला नाही. बरोबर, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. बरोबर, तिसऱ्या जगातील देशामध्ये भारताने अधिक राजनैतिक प्रभाव मिळवला आहे. हेही बरोबर आहे. 2, 3, 4 कधीही कोणत्या देशात हल्ला केलेला आहे. बरोबर, याचा आन्सर काय असू शकतं? भारताने यशस्वीरित्या अणुस्फोट केलेला आहे का? नक्की केलेले आहेत. तर याचा आन्सर काय आहे त्याचा प्रयत्न करा. नक्की 2 नाहीये, ज्या ठिकाणी 2 नसेल ते आपलं आन्सर असणार नाही. त्यामुळे त्याचा आन्सर डी आहे. एक्झॅक्टली सर्व बरोबर, हे तर लिमिट होत 2 नाहीये, नको आहे आपल्याला. 3, 4 बरोबर, ह्यामध्ये कन्फ्युजन असेल. एक प्रॉपर माहिती आपल्याला की भारताने यशस्वीरित्या अणुस्फोट केलेला आहे, त्यामुळे हे आन्सर असेल. अशा पद्धतीने थोड्याशा ट्रिक्स वापरून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं याबाबत उत्तर चुकलेलं आहे. असं करू नका. नेमकं काय विचारलं याच्यावरती फोकस राहू दे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून निवडायचं आहे. काय आहे तर 1971च्या संयुक्त राष्ट्रसंघाचा मुख्य विषय हिंदी महासागराला शांततेचे क्षेत्र म्हणून घोषित करणे. काय कोर्स सांगितलेले तर प्रादेशिक आणि अतिरिक्त प्रादेशिक शक्ती उपस्थित नष्ट करायचे, महासत्ता स्पर्धेच्या संदर्भात महासत्तेची उपस्थिती नष्ट करणे, प्रदेशाला शांततेचे क्षेत्र बनवणे का प्रदेशाला अण्वस्त्र मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करणे. जे 1971च्या संयुक्त राष्ट्रसंघाचा मुख्य विषय जे होतं शांततेचे क्षेत्र विकसित करणे, म्हणून त्याच्याबाबत हा प्रश्न विचारत आलेला. कोणकोणते कोर्स बरोबर आहेत ते आपल्याला योग्य सांगायचे. ठीक आहे, एक्झॅक्टली बी म्हणजे 2 आणि 3 जे आहेत महासत्ताच्या संदर्भात महासत्तेची उपस्थिती नष्ट करणे आणि प्रदेशाला शांततेचे क्षेत्र बनवणे, ह्या गोष्टी शांततेचे क्षेत्र म्हणून काय केलेलं आहे घोषित केलेल्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्याचा आन्सर आहे बी. काय 2 आणि 3 फक्त जे आहेत त्या विधानामधून मुख्य विषय म्हणून हिंदी महासागराला शांततेचे क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आता त्या प्रश्नाविषयी आपण बघू शकतो की 1971 मध्ये पहिल्यांदाच हिंदी महासागराची शांतता क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली. या शीर्षकाखाली महासभेच्या अजेंडामध्ये हिंदी महासागर शांतता क्षेत्र स्थापन करण्याचा प्रश्न जो आहे तो समाविष्ट करण्यात आलेला होता. ठीक आहे, मग त्यानुसार शांतता सभेने महान शक्तीने हिंदी महासागराच्या किनारी राज्याशी सल्लामसलत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यासोबतच अण्वस्त्र, इतर सामूहिक विनाशकारी शस्त्र, किनारी, मध्यवर्ती राज्ये, सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य इत्यादी पद्धतीने गोष्टी त्या आमंत्रित केल्या होत्या. त्यानुसार हिंदी महासागर शांतता क्षेत्र म्हणून राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार केला जाईल असंही सांगण्यात आलेलं होतं. त्या पद्धतीने क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ करंट ग्लोबल पॉलिटिक्स. ठीक आहे, सध्याच्या जागतिक राजकारणातील सर्वात महत्वाचा घटक नेमका कोणता आहे? तांत्रिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे का लष्करी आहे? याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. एक्झॅक्टली काय आहे? आर्थिक आहे. बी याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, द स्पीड अँड इंटेन्सिफिकेशन ऑफ इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल अँड कल्चरल relations across international borders is known as political economy, economic development, globalization या world economy. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे, जी की आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधाचा वेग आणि तीव्रता म्हणून काय कशाला ओळखलं जातं? एक सरळ सरळ ही डेफिनेशन दिलेली आहे. एक्झॅक्टली राजकीय अर्थव्यवस्था आहे, आर्थिक विकास म्हणून आहे का जागतिकीकरण आहे का जागतिक अर्थव्यवस्था म्हणून आहे? एक्झॅक्टली हे जागतिकीकरण म्हणून त्याची ओळख आहे, जी डेफिनेशन म्हणून सांगितलेलं आहे. जे जागतिकीकरण हा शब्द जगातील अर्थव्यवस्था, संस्कृती,
लोकसंख्येच्या वाढत्या परस्पर अवलंबनाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, जो वस्तू आणि सेवांमध्ये सीमापार व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि लोक माहितीचा प्रवाह यामुळे निर्माण होत असताना दिसून होतं. म्हणजे जागतिकीकरणाचे व्यापक परिणाम आणि राजकीय दृष्ट्या चार्ज केलेत. मोठ्या तांत्रिक प्रगतीप्रमाणे जागतिकीकरण संपूर्ण समाजाला फायदा देते तर काही गटांना नुकसान पोहोचवते. मॅम लेक्चर मध्ये हां नक्की ठीक आहे. व्हॉट मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन वॉज क्रिएटेड अंडर द ब्रिटन वूड सिस्टम टू मॅनेज द वर्ल्ड इकॉनॉमी. जागतिक अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी ब्रिटन वूड्स प्रणाली अंतर्गत कोणती बहुपक्षीय संस्था निर्माण करण्यात आली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, शुल्क आणि व्यापारावरील सामान्य करार, जागतिक बँक वरील सर्व. ओके. कोणती संस्था आहे? नक्की तर वरीलपैकी सर्व आहेत. आंतरराष्ट्रीय निधी आहे, शुल्क आणि व्यापारावरील सामान्य करार आहे, जागतिक बँक. त्यामध्ये उत्तर आहे वरीलपैकी सर्व आहे. जे आपण बघतो द ब्रिटन वूड सिस्टम ऑफ मॉनिटरी मॅनेजमेंट इस्टॅब्लिश द रूल्स ऑफ कमर्शियल अँड फायनान्शियल among United States, Canada, Western European and Australia, Japan after 1944 Bretton Woods Agreement. The Bretton Woods system was the first example of negotiated monetary order, govern monetary relation among independent state. मध्ये कॅट करून कोण कोण येते त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम आहे, इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि वर्ल्ड बँक ऑफ ग्रुप आहे त्याच्यामध्ये. आले लक्षात? पुढचा प्रश्न आहे The SALT first treaty was signed by France and Soviet Union, Britain and France, France and US and US and Soviet. SALT एक करारावरती नेमकी स्वाक्षरी कधी झाली? फ्रान्स अँड सोव्हिएत युनियन, ब्रिटन अँड फ्रान्स, फ्रान्स अँड अमेरिका, अमेरिका अँड सोव्हिएत युनियन. कोणत्या ह्याच्यावर स्वाक्षरी करण्यात आली? 1972. ओके. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन एक्झॅक्टली स्वाक्षरी करण्यात आली. तर निगोशिएशन नोन ॲज अ स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन टॉक्स बिगिन नोव्हेंबर 1969 एंडेड 1972. ठीक आहे. जे म्हणजे US आणि USR 5 years इंटर agreement between them and froze the number of strategic ballistic missile at 1972. Exactly, Virat sir. Very good. Next one. Which of the following regional trade group have lowest percentage of intra-regional trade? Intra. Okay. खालीपैकी कोणत्या प्रादेशिक व्यापार गटामध्ये आंतर प्रादेशिक व्यापारांचे प्रमाण सर्वात कमी आहे? साप्टा दक्षिण आशियाई मुक्त व्यापार संघटना, नाफ्ता उत्तर अटलांटिक मुक्त व्यापार संघटना, युरोपियन युनियन का आशियान दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना. जे व्यापाराचे प्रमाण जे आहे ते सर्वात कमी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. एक्झॅक्टली. जे साप्टा दक्षिण आशिया मुक्त व्यापार संघटना आहे त्याचं जे व्यापाराचे प्रमाण आहे ते सर्वात कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू द नॉर्थ साउथ डायलॉग? खाली कोणते उत्तर दक्षिण संवादाशी संबंधित आहे? विकसित आणि विकसनशील देश, फक्त विकसित देश, विकसनशील देश का वरीलपैकी नाही? ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असेल जे की उत्तर दक्षिण संवादाशी संबंधित कशाबाबत आहे?
एक्झॅक्टली विकसित आणि विकसनशील देशाशी संबंधित असलेलं दिसून येतं. बरोबर. पुढचा प्रश्न च्या अगोदर आपण पाहू शकतो याचं एक्सप्लेनेशन. उत्तर दक्षिण संवाद म्हणजे काय, तर तिसऱ्या जगातील विकसनशील आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेतील बदलांसाठी ज्या प्रक्रियेद्वारे उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपातील जे काही औद्योगिक देश आहेत त्यांच्यामध्ये वाटाघाटी करून सहभाग घेतलेला होता. मग त्यामध्ये नवीन राष्ट्रे असतील, प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका असेल, उत्तर अमेरिकेतील काही देश असतील, पश्चिम युरोपमधील जे काही औद्योगिक देशांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली दिसून येते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर लॅटिन अमेरिकेतील अनेक राष्ट्रे अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणामुळे काय झाली, निराश झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आशिया असेल, आफ्रिकेतील हालचाली मोठ्या प्रमाणात वसाहतवाद रद्द झाला आणि याची या ठिकाणी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे महासत्तेला सत्ता संतुलन निर्माण झाले आणि 1964 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या व्यापार विकास परिषदेची स्थापना करणं शक्य झालं. म्हणजे अशा पद्धतीने अंकटाडची स्थापना झाली, एक मंच तयार झाला. मग दक्षिण किंवा तिसऱ्या जगातील जी काही राष्ट्र आहेत त्यांचे आर्थिक धोरण आहेत ते काय झाले, औद्योगिकरणामध्ये सहभागी झाले. म्हणून ते उत्तर दक्षिण संवाद हा शब्द जो आहे तो उत्तर लोकशाहीसाठी वापरला गेलाय, जेणेकरून शीतयुद्धाच्या पूर्व पश्चिम संघर्षापासून त्याला वेगळे वळण लागले दिसून येते. ठीक आहे. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न आपण बघू शकतो. जागतिक व्यापार संघटनेचे खालील कोणते तत्व विशेषतः विकसनशील देशांना लागू होते? विशेष आणि भिन्न वागणूक, परस्पर संवाद आणि भेदभाव न करणे, पारदर्शकतेद्वारे अंदाज लावण्याची क्षमता, का स्थानिक पातळीवर उत्पादित आणि परदेशी वस्तूंना समान वागणूक? राऊत सर, असेच हार्ड क्वेश्चन असे येणार नाहीत. आपण प्रॅक्टिससाठी घेतलेले, पण शक्यतो कसं असतं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये इतके हार्ड क्वेश्चन नसतात. हे जे घेते तेही इतके हार्ड क्वेश्चन आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिस जर अगोदर केली असेल, कधी UGC नेटचे प्रश्न सोडवले असतील, सेटचे आपले सगळे PYQ सोडवले असतील, तर नक्कीच तुम्हाला हे क्वेश्चन हार्ड वाटणार नाही. जे आमचे विद्यार्थी आहेत जे आतापर्यंत त्यांनी सेशन जॉईन केलेला आहे, प्रॅक्टिस करत आहेत, त्यांना हे नक्कीच हार्ड वाटत नाही. कारण त्या पद्धतीने जर तुमची प्रॅक्टिस असेल तर क्वेश्चन तुम्हाला हार्ड वाटणार. आणि त्यामध्ये पण काही ट्रिक्स आहेत ते तुम्ही हे करू शकता, अडॅप्ट करू शकता, शोधू शकता. ठीक आहे. आता बाकीचे बघा जे आहेत ॲडमिशन वगैरे, ती लोक छान उत्तरं देत आहेत आणि अगदी बरोबर देतात, हेही सांगते. एक्झॅक्टली प्रियांका मॅडम, ए आन्सर आहे. विशेष आणि भिन्न वागणूक जागतिक व्यापार संघटनेचे तत्व जे आहे ते विकसनशील देशांना लागू होते. जे की आपण विशेष तरतुदीमध्ये काय गोष्ट आहे, तर करार आणि वचनबद्धता अंमलात आणण्यासाठी दीर्घ कालावधी असेल, विकसनशील देशांना व्यापार संधी वाढवण्याचे उपाय असतील, सर्व WTO सदस्यांना विकसनशील देशाच्या व्यापार हिताचे रक्षण करण्याची आवश्यकता असलेल्या तरतुदी असतील, विकसनशील देशांना WTO कार्य करण्यासाठी, वाद हाताळण्यासाठी, तांत्रिक मानके अंमलात आणण्यासाठी सुद्धा मदत करण्यासाठी समर्थन दिले जाऊ शकते. आणि ते जे LDC आहेत, कमी विकसित देश आहेत, त्यांच्या संबंधित ह्या तरतुदी असलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्पर्धात्मक अहवाल कोणी किंवा तयार केलाय? द ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट इज प्रिपेअर्ड बाय हू वन प्रिपेअर्ड? ओके. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट. आता हा क्वेश्चन PYQचा आहे. ठीक आहे. हा तर तुम्हाला आलाच पाहिजे. कुणी जागतिक स्पर्धात्मक अहवाल तयार केलाय? तर जागतिक आर्थिक मंच असेल, जागतिक बँक असेल, IMF असेल, का आशियाई विकास बँक आहे की ज्यांनी तयार केले, जो की जागतिक स्पर्धात्मक अहवाल हा जागतिक आर्थिक मंचाने प्रकाशित केलेला अहवाल आहे. 2004 पासून हा अहवाल मॉर्टिन आणि आर्टिक यांनी विकसित केलेल्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशकाच्या आधारे क्रमवारी लावतो. हे नेमकं कुणी केलं आहे? तर एक्झॅक्टली हे जागतिक आर्थिक मंचाने केलं. त्यालाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं म्हटलं जातं की त्यांच्या मार्फत ही गोष्ट केली जाते. म्हणजे हा अहवाल नेमका काय करतो, तर देशाच्या त्यांच्या नागरिकांना उच्च पातळीची समृद्धी प्रदान करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करतो. त्यासोबतच उपलब्ध संसाधनांचे किती उत्पादकपणे वापर करता येतो यावर देखील त्या गोष्टी अवलंबून असतात. आणि जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक संस्था धोरणे आर्थिक समृद्धीचे शाश्वत, वर्तमान आणि मध्य मुदतीचे स्तर निश्चित करणारे महत्त्वाचा घटक मानला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ G20 समिट हॅपनिंग इन इंडिया इन 2023? ठीक आहे. 2023 मध्ये भारतात होणार आहे. आता हा 2022चा प्रश्न आहे, त्यामुळे 23 मध्ये होणार असं विचारण्यात आलेला आहे. प्रश्न ज्या त्यानुसार इंटरनॅशनल रिलेशन आणि फॉरेन पॉलिसीवरती आपल्या करंट रिलेटेड प्रश्न असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.
काय आहे G20 परिषदेचा विषय? परस्पर जोडलेले जग घडवणे, गरिबीशी कठोरतेने लढा देणे, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, का जग एकत्र करणे? याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके, एक्झॅक्टली प्रियांका मॅडम. सी, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. जे थीम आहे G20 प्रेसिडेंट की टेम्पलेट ऑफ पीएम मोदी फॉरेन पॉलिसी वसुधम कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली अँड वन फ्युचर. ठीक आहे, मग त्याची इस्टॅब्लिशमेंट वगैरे कधी झाली ते आपल्या लक्षात येईल. पण 2023 जर आपण थीम लक्षात घेतली तर त्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज आर नॉट अ मेंबर ऑफ ब्रिक्स? अत्यंत आवडीचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा विचारला जातो की खालीलपैकी कोणता देश जो आहे तो ब्रिक्सचा सदस्य नाही? भारत, चीन, रशिया, अमेरिका. ब्रिक्स मध्येच येतं, कोण सदस्य नाही ते सांगा. ह्याचे इनिशियल फॉर्म सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे जेणेकरून आपल्याला ते लक्षात येईल. उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. कोण नाहीये? एक पृथ्वी, एक कुटुंब. ओके, एक्झॅक्टली अमेरिका नाहीये. इथूनच कळतं आपलं कोण कोण आहे. ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे. साऊथ आफ्रिका परत ब्रिक होतं, नंतर साऊथ आफ्रिका नंतर ऍड झालेलं दिसून होतं. अमेरिका यामध्ये कुठेही नाही, त्यामुळे तो ब्रिक्सचा सदस्य नाहीये. ठीक आहे. जे आपण बघितलं ब्रिक्स कशासाठी आहे? 5 कंट्रीज आहेत. ब्रिक्स contribute a quarter to the GDP of the world. The countries are experience high growth due to low labor production, increase the FDI inflows and blooming opportunity. And it compares 41% of the world population and has 60% of the share of the world trade. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची ब्रिक्स आहे की पॉलिटिकल, सिक्युरिटी, इकॉनॉमिकल, फिनान्शियल, कल्चर आणि पीपल एक्शनसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वेन वॉज युरोपियन युनियन एस्टॅब्लिश? युरोपियन युनियनची स्थापना नेमकी कधी झाली? 1972, 1982, 1993 का 1994? कधी झाली ते सांगा. ओके, नक्की 1993. ओके, 1993ला युरोपियन युनियनची स्थापना झालेली आहे. काय आहे? युरोपियन युनियन इज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कन्सिस्टिंग 27 युरोपियन कंट्रीज. ठीक आहे. जे कुठल्या कुठल्या कंट्रीज आहेत तेही माहिती पाहिजे. ओरिजिन लिमिटेड टू वेस्टर्न युरोपियन, यू एक्सपांडेड स्ट्रॉंगली टू सेंट्रल ईस्टर्न युरोपियन इन द अर्ली 21st सेंचुरी. ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, ऑस्ट्रेलिया, क्रोएशिया, सायरस, झेक रिपब्लिक असेल, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीन्स, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटविया, लिथुनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँड. ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही बघून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे घेतलेलं आहातच. 1 नोव्हेंबर 1993ला त्याची स्थापना झालेली दिसून येते. आणि 2012ला त्यांना नोबेल प्राईज, एक्झॅक्टली नोबेल प्राईज पीसमध्ये, शांततेसाठी नोबेल प्राईज मिळालेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग वॉज वेअर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द EU? एक्झॅक्टली महत्त्वाचा प्रश्न आहे. युरोपियन युनियनचे खालची कोणते उद्दिष्ट होते? आर्थिक आणि इस्टॅब्लिशिंग अँड इकॉनॉमिक अँड मॉनिटरी फंड, हे राजकोषीय युनियन साठी किंवा आर्थिक संघटना स्थापन करणे, एक समान परराष्ट्र आणि संरक्षण धोरण तयार करणे, गृहव्यवहार, न्याय या क्षेत्रात संबंध विकसित करणे, का वरीलपैकी सर्व? एक्झॅक्टली त्याची उद्दिष्ट आपल्याला माहिती पाहिजे युएशी, कारण आपल्याला सिलेबसचा पार्ट आहे. काय आन्सर असेल याचं? एक्झॅक्टली सगळेच आहेत. बरोबर. काय उद्दिष्ट आहेत ते आपण बघू शकतो. युरोपियन युनियनची त्यांच्या सीमावर काही उद्दिष्ट आहेत. शांतता, तिची मूल्ये, तिच्या नागरिकांचे कल्याण वाढवणे, अंतर्गत सीमाशिवाय स्वातंत्र्य, सुरक्षा प्रदान करणे, आश्रय स्थलांतरित नियंत्रित करण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्यासाठी, त्यांच्याशी लढण्यासाठी, बाह्य सीमावर योग्य उपाययोजना करणे, आर्थिक आणि आर्थिक संघटना स्थापन करणे, संतुलित आर्थिक वाढ, किंमत स्थिरता, पूर्ण रोजगार, सामाजिक प्रगतीसह अत्यंत स्पर्धात्मक बाजार अर्थव्यवस्था यावर आधारित शाश्वत विकास साध्य करणे, पर्यावरणाची गुणवत्ता संरक्षित करणे, सुधारणे,
वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला चालना देणे, एक समान परराष्ट्र संरक्षण धोरण अंमलात आणणे, ग्रहव्यवहार, न्याय या क्षेत्रात संबंध विकसित करणे, त्यासोबत सामाजिक बहिष्कार असेल, बहिर्भावाशी लढा देणे, एक आर्थिक संघटन स्थापन करणे ज्याचे चलन जे आहे ते युरो असलेलं दिसून, म्हणजे अशा पद्धतीने आपला त्याची उद्दिष्ट असलेली दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट EU. ठीक आहे, नॉट करेक्ट विचारलेलं आपल्याला. EU बद्दल खाली कोणते विधान जे आहे ते बरोबर नाहीये. ठीक आहे, जर्मनी हा EUचा संस्थापक सदस्य आहे. क्रोएशिया हा EUचा नवीनतम सदस्य आहे. क्रोएशिया EUच्या सर्व सदस्यापैकी माल्टाचे क्षेत्रफळ सर्वात लहान आहे. EUचे सर्व सदस्य देश त्यांच्या राज्याचे चलन म्हणून EU वापर कोणते बरोबर नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके, आता ह्याचं जर बघितलं तर थोडंसं युरोविषयी तुम्हाला हे वाटेल, सर्व सदस्य वापरतात का हा मुद्दा, काही देशांनी जे आहे त्याचं चलन स्वीकारलं, त्यामुळे त्याचं आन्सर जे आहे ते बी वापरतात युरो, पण सगळे सदस्य सर्व सदस्य असं म्हणजे काही सदस्य देश त्यांच्या राज्याचे चलन म्हणून EU वापरतात आहे. ठीक आहे, त्यामुळे ते EU बाबतचे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी. ठीक आहे, त्यालाच OAU असं म्हटलं जातं. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी वॉज disbanded on 9 July 2002. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1963 इन अदिस अबाबा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे आपले विचारले, फक्त एक, फक्त दोन, दोन्ही का काहीही नाही. एक्झॅक्टली दोन्ही स्टेटमेंट जी आहेत ती बरोबर आहेत. काय आहे तर आफ्रिकन युनियन फॉर्मली 1963 हे सुरुवातीचं 2002 मध्ये, नंतर OAU मध्ये त्याची इस्टॅब्लिशमेंट झाली 25 मे 1963 म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी 9 जुलै 2002 रोजी बरखास्त करण्यात आले. जे बघा इस्टॅब्लिश 2002 मध्ये बरखास्त करण्यात आले, परत 1963 त्याची स्थापना झालेली होती. एक्झॅक्टली, आणि त्याची स्थापना आदिस अबाबामध्ये झालेली होती. बरोबर, आणि त्यानुसार आफ्रिका ग्रुप म्हणून त्याची परत स्थापना झाली आपल्याला दिसून येते. हेडक्वार्टर्स आदिस अबाबा आहे, एरियाज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड म्हणून. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की आफ्रिकन युनियन बाबत आहे, त्यांच्या संदर्भात काही स्टेटमेंट दिले ते आपल्याला विचारात घ्यायचे. काय विचारले, आफ्रिकन युनियनच्या संदर्भात खाली विधाने विचारात घ्यायचे. मग हे फर्स्ट स्टेटमेंट काय, तर ही आफ्रिकन खंडातील 55 सदस्य देशांची खंडीय संस्था आहे. तिचे मुख्यालय दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन आहे. आफ्रिका युनियन विचारले बरं का. AU आयोग ही जी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे, ज्यामध्ये सदस्य देशांचे राज्य आणि सरकार प्रमुख असतात. वरीलपैकी विधाने कोणती बरोबर आहेत, फक्त एक, दोन, दोन्ही, ऑल थ्री जे दिले तिन्ही, आणि काहीही नाही. काय आन्सर आहे? एक्झॅक्टली, आन्सर इज दॅट हे एक, फक्त एक स्टेटमेंट फर्स्ट आहे ते काय आहे बरोबर आहे, बाकीचे स्टेटमेंट हे चुकीचे आहेत. कसे आहेत ते आपण पाहू. आफ्रिकन युनियन पहिली तर खंडातील 55 सदस्य राष्ट्रांची बनलेली आहे. एक्झॅक्टली 2002 मध्ये सुरू झाली. 1963 मध्ये जी स्थापना, त्याच्या पूर्व ती आफ्रिकन युनिटी ऑर्गनायझेशनची जागा घेतली. जे जागतिक स्तरावर खंडाचे हितसंबंध पुढे नेताना आफ्रिकन राष्ट्रांमध्ये एकता, सहकार्य,
विकासाला चालना देणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यासोबतच आदिस अबाबा इथिओपियामध्ये काय आहे, त्यांचं मुख्यालय आहे. ठीक आहे, मुख्यालय केपटाऊन मध्ये आहे का, नाही, आदिस अबाबामध्ये आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि सदस्य देशांचे राज्य सरकार प्रमुख असतात का, निर्णय घेणारी मोठी संस्था आहे का, तर ही सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था कोण आहे, तर असेंब्ली आहे. ठीक आहे, त्यामध्ये सदस्य देशांचे राज्य सरकार प्रमुख असतात. कार्यकारी एयू आयोग जो आहे हे तो नाहीये, तर असेंब्ली जी आहे त्या ठिकाणी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था जी आहे ती दिसून येते. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे. फर्स्ट वन स्टेटमेंट इज आर करेक्ट. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हियर द मेन एम ऑफ एससीओ इज टू जनरेट कॉर्पोरेशन बिटवीन मेंबर नेशन्स ऑन. ठीक आहे, हा शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन वरती क्वेश्चन आहे. एससीओ याचा अर्थ काय होतो की शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. हे तुम्हाला एक्झाम मध्ये तिथं कुणी सांगणार नाही की नेमकं एससीओ म्हणजे काय. जे हे शॉर्ट फॉर्म असतात ते आपल्याला माहितीच असले पाहिजेत की नेमकं हे कशाविषयी आपल्याला विचारण्यात येत आहे. ठीक आहे, तर त्यानुसार नक्कीच तुम्ही अभ्यास केलेला आहे आतापर्यंत. कन्फ्युजन अजिबात वाढू नका. जरी प्रश्न सोडवताना काही अडचणी निर्माण होत असल्या तरी किमान प्रश्न कानावरती जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रश्न एखादा चुकला तरी सुद्धा नाराज व्हायचं नाही. कॉन्फिडन्स कोणत्याही प्रकारे लूज करायचं नाही, कारण हा पिरियड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, काय विचारले तर एससीओचे मुख्य उद्दिष्ट सदस्य राष्ट्रामध्ये पुढील बाबीवर सहकार्य निर्माण करते. कोणत्या, सीमा समस्या सोडवणे, दहशतवादाचा मुकाबला करणे, आर्थिक सहकार्य का, वरीलपैकी सर्व. एक्झॅक्टली ती वरीलपैकी सर्व. काय एससीओ करते ते आपण पाहूया. एससीओ स्थापन करण्याची मुख्य उद्दिष्टामध्ये सहकार्य निर्माण करणे आहे, समस्या सोडवणे आहे, सुरक्षा चिंता, लष्करी सहकार्य, दहशतवादाचा मुकाबला, गुप्तचर माहिती सामायिकरण, आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक सहकार्य. जे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची एक युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संघटना असलेली दिसून येते, ज्याची स्थापना 2001 रोजी शांघाय येथे 6 देशांनी स्थापन केलेली आंतर सरकारी संघटना म्हणून पाहिली जाते, ज्यामध्ये पीपल रिपब्लिक ऑफ चायना आहे, कझाकस्तान आहे, किर्गिज रिपब्लिक आहे, रशिया आहे, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश होतो. अशा पद्धतीने यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. आता पुढचा प्रश्न त्याच रिलेटेड आहे की हाऊ मेनी मेंबर्स आर इन द शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर ह्यामध्ये एससीओ विचारले तर आपल्याला ते फुल फॉर्म मध्ये विचारले. मागच्या क्वेश्चन तसं विचारण्यात आलेलं होतं, म्हणजे शक्यता असेल की तुम्हाला केवळ एससीओ विचारू शकतात किंवा फुल फॉर्म मध्ये सुद्धा विचारू शकतात. शांघाय संघर्ष सहकार्य संघटनेत किती सदस्य आहेत, 7, 8, 9 का 10. एक्झॅक्टली सी 9. सुरुवातीला 6, जेव्हा स्थापना झाली तेव्हा 6 होते, नंतर 9 सदस्य आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे खालील प्रादेशिक गटापैकी कोणत्या गटाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे. युरोपियन युनियन, आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना, शांघाय सहकार्य संघटना, आखाती सहकार्य परिषद. बरोबर, कोणती, आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना जी आहे त्यांनी भारतासोबत मुक्त व्यापार करार केलेला दिसून येतो. त्यावेळेचा हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. आताही त्याच्यामध्ये ऍडिशन होऊ शकते. आता सद्यस्थितीमध्ये जे काही तुम्ही करंट रिलेटेड वाचले त्यानुसार तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन वरती क्वेश्चन विचारण्यात येतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारताचा आशियानशी असलेला संवाद पूर्ण संवाद करून समिट पार्टनर्स असा करण्याचा निर्णय येथे झालेल्या आशियान शिखर परिषदेत घेण्यात आलेला होता. कुठे, आता हे पेन म्हटलं जातं, काय पेन, हनोई, क्वालालंपूर का सिंगापूर. ओके मयूर मॅडम, कॉन्फिडन्स वाटतोय. एक्झॅक्टली प्रियांका मॅम, सॉरी, कारण पहिल्यापासून तुम्ही आहात बरोबर. सगळे लेक्चर्स तुम्ही केलेले आहात, इम्पॉर्टंट सेशन्स तुम्ही अटेंड केलेले आहात, लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन. हाच तर आपला ग्लोबल लर्निंगचा जास्त फायदा असतो. ठीक आहे, अजूनही वेळ केलेला नाही, जे विद्यार्थी अजूनही करू इच्छितात त्यांनी नक्की जॉईन करणं. काय आन्सर आहे, नक्की ए.
मध्ये जे आहे ते भारताचा आशियानशी असलेला संवाद पूर्ण संवाद करून समिट पार्टनर पर्यंत गेलेला दिसून येतो. ठीक आहे. अँड दिस वन लास्ट क्वेश्चन जो आपल्या इन दिस सेशन शेवटचा क्वेश्चन आहे 30+ क्वेश्चन जो आपण बघत आहोत त्याच्यातला हा शेवटचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज आर नॉट द मेंबर ऑफ द एशियन. ठीक आहे. खाली की कोणता देश आशियानचा सदस्य नाही? लाओस, कंबोडिया, फिलिपाईन्स का मॉरिशस? कोणता नाहीये ते सांगा. आपल्याला सदस्य राष्ट्र माहिती असले पाहिजे. आपण सेशनमध्ये हे सगळं घेतलेलं होतं. कोणता नाहीये ते सांगा. एक्झॅक्टली डी मॉरिशस जे आहे ते नाही. तर आता आहेत कोणते ते आपण पाहूया. देर आर 10 members in the ASEAN. The names are as follow: Indonesia, Thailand, Malaysia, Singapore, Philippines, Vietnam, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि पुणे. अशा पद्धतीने 10 जे मेंबर्स आहेत ते एशियन कंट्रीज मध्ये येतात आणि त्या आशियान व आशियान मध्ये येतात. जे नाही आहेत ते आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशनवरती अत्यंत महत्त्वाचे जे पुढच्या सिलेबसच्या पार्टनुसार आजच्या सेशनमध्ये आपण 30+ क्वेश्चन कव्हर केले आहेत. मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याकडे 30+ क्वेश्चन झाले होते. आता होल सिलेबसवरती एक राहिलेल्या याच्यावरती एक आपण सेशन घेणार आहोत आणि हे ॲड करून तुम्हाला होल सिलेबस म्हणजे होल युनिट 5 वरती जाता जाता तुम्हाला लक्षात ठेवता येईल, जाता जाता रिवाईज होईल. अशा पद्धतीने एक तुम्हाला फुल युनिट 5चं एक सेशन घेण्यात येईल. फुल युनिटचं तुम्हाला रिवाइज करण्यासाठी MCQs दिले जातील. ठीक आहे. इच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज करेक्टली मॅच्ड. बरोबर की खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळली आहे? नेमकं आपल्याला काय विचारले? जुळलेली आहे, जुळलेली नाही, हे नेमकं काय आहे हे अगोदर आयडेंटिफाय करायचं, त्याला राऊंड करायचं. नेमकं आपल्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय द्यायचं हे फिक्स करायचे. ठीक आहे. काय दिले ह्या ठिकाणी? कॉलम फर्स्ट आहे, कॉलम सेकंड आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या थेरीज सांगितलेल्या आहेत आणि असोसिएटेड थिंकर्स आहेत, त्या रिलेटेड असणारे थिंकर्स आहेत. बरोबर. रिअलिझम आहे, इंटरडिपेंडन्स लिबरलिझम आहे, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे आणि वर्ल्ड सिस्टम थेअरी. बरोबर. सिलेबसच्या बाहेर कोणताही क्वेश्चन जात नाही. सिलेबसचे हे पॉईंट्स आहेत आणि त्या रिलेटेड जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत त्याची जोडी म्हणजे रिअलिझम मध्ये पीटर कॅटनस्टाईन आहे का, किंवा इंटरडिपेंडन्स लिबरलिझम जॉन मियर शेमर आहे का, हे आपल्याला जोडी जुळवायचे आहे. सेकंड कॉलम मध्ये काय? पीटर कॅटनस्टाईन, जॉन मियर शेमर, रॉबर्ट ॲक्सेलरॉड आणि इमॅन्युएल वॉरनस्टाईन. ठीक आहे. तर ह्यामध्ये कोणती जोडी बरोबर जुळलेली हे आपल्याला या पर्यायामधून सांगायचं. ए ला 1 आहे, बी ला 2 आहे, सी ला 3 आहे, तर डी ला 4 आहे. या पद्धतीने आपल्याला ह्याचं आन्सर द्यायचं आहे. काही कालावधी दिला जाईल, उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करा. ओके. तर ह्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर D4 म्हणजे जागतिक व्यवस्था सिद्धांत जे आहे, वर्ल्ड सिस्टीम थेअरी जी आहे ती इमॅन्युएल वॉरनस्टाईन यांनी मांडलेली आहे. याला फक्त ही जोडी मॅच होत आहे. बाकीच्या ज्या जोड्या आहेत त्या चुकीच्या जोडलेल्या आहेत. आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की योग्यरित्या कोणती जोडी जुळलेली आहे. तर त्यानुसार याचं आन्सर आहे डी ला वर्ल्ड सिस्टीम थेअरीला इमॅन्युएल वॉरनस्टाईन हे जोडी जुळलेली आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर डी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Mind and spirit are essential elements of focus in which philosophy of education? रिअलिझम, न्यू रिअलिझम, आयडियलिझम का नॅचरलिझम? बरोबर. काय प्रश्न आपल्याला विचारण्यात आला की मन आणि आत्मा शिक्षणाच्या कोणत्या तत्वज्ञानात लक्ष केंद्रित करण्याचे आवश्यक घटक आहे? मन आणि आत्मा, माइंड आणि स्पिरिट विषयी बोललेले नेमकं काय, कोणत्या तत्वज्ञानात लक्ष केंद्रित करते? वास्तववादात, नव उदारमतवादात, आदर्शवादात की निसर्गवादात? याचा आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके. तर याचा आन्सर काय? आन्सर इज दॅट हिअर सी आहे, आदर्शवाद. बरोबर. आदर्शवाद का आहे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहात. मन आणि आत्मा काहीतरी आयडियल ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. स्पिरिट, माइंड विषयी बोलला. वास्तववाद जेव्हा आपण बघतो तेव्हा रिअलिस्टिक फॅक्ट विषयी बोलतो. नवउदारमतवाद फ्रीडम विषयी बोलतो, फ्रीडम रिझन विषयी बोलतो.
निसर्ग नॅचरल गोष्टीविषयी बोलतो किंवा एन्व्हायरमेंट इकॉलॉजी विषयी बोलतो. आदर्शवाद जे आहे ते मन आणि आत्म्याविषयी बोलताना दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण सॉर्टेड करण्याचा प्रयत्न करूया की वास्तवात नेमकं मन आणि आत्मा सांगतो का, वास्तववादाविषयी काय फॅक्च्युअल डेटा किंवा फॅक्ट्स महत्वाचे असते. तर अशा पद्धतीने आपण जर ट्रिक्स वापरल्या, ज्या माहितीतल्या आहेत त्या गोष्टीने जर तुम्ही ते आयडेंटिफाय केलं तर त्यानुसार तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं. अशा पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी असर्शन अँड रिझन मध्ये आहे विधान आणि कारण. अशा पद्धतीचे क्वेश्चन सहसा आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन मध्ये विचारले जातात. यामध्ये एकतर प्रश्न जास्त बरोबर असण्याची शक्यता असते किंवा उत्तर चुकण्याची शक्यता जास्त राहते. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं, नेमकं काय विचारले हे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे. नीट विधान काय दिलेलं हे नीट वाचायचं आहे. त्याच पद्धतीने विधानानंतर आपल्याला त्याचं रिझन काय, हे रिझन त्याला लागू होते का, अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी आहेत ते अशा पद्धतीचे येणाऱ्या प्रश्नांना काय करतात, स्किप करतात, दिसतात, सोडवत नाही. तर असं अजिबात करू नका. एक आणि एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा असतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. ठीक आहे. काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला ह्या ठिकाणी, क्लासिकल रिअलिझम आर्ग्यूज दॅट कॉन्फ्लिक्ट अमंग नेशन इन इनवायटेबल. ठीक आहे. काय रिझन आहे, क्लासिकल रिअलिझम बिलीव्स दॅट बॅलन्स ऑफ पॉवर कॅन सिअर पीस. बरोबर, कोर्स परत दिलेले आहेत. काय विचारले हे लक्षात घ्या अगोदर. शास्त्रीय वास्तवात काय युक्तिवाद करतो, तर राष्ट्रांमध्ये संघर्ष जो आहे तो अपरिहार्य आहे. म्हणजे संघर्ष हे गरजेचं आहे, इन्व्हायटेबल आहे. का आहे, कारण शास्त्रीय वास्तववादाचा असा विश्वास आहे की शक्तीचे संतुलन शांतता राखू शकते. तर मग संघर्ष का कंपल्शन आहे किंवा अपरिहार्य आहे. ठीक आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ए मध्ये काय दिलं आहे, ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. ओके. सेकंड मध्ये दिले आहे ए आणि आर हे ए चे कारण आहे. बर. सी मध्ये ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे कारण नाही. म्हणजे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ए हे आर त्याचे कारण नाही. आर बरोबर आहे पण ए अयोग्य आहे. अशा पद्धतीचे प्रश्न खूप विचारपूर्वक शांततेत सोडवायचे आपल्याला. काय आन्सर असू शकतं, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. साकेत. ओके. मयुरी मॅम. मॅम खूप कमी आवाज येतो का बरं, आता येतोय का मयूर मॅडम? आवाज कमी न येण्याचं कारण काय, आवाज बरंच हे करा बघून. बघा आता क्लिअर असेल तर सांगा मला. ह्याचा आन्सर काय आहे बघा. शास्त्रीय वास्तवात काय युक्तिवाद, तर राष्ट्रामध्ये संघर्ष अपरिहार्य, नक्कीच बरोबर आहे. शास्त्रीय वास्तववादाचा असा विश्वास आहे की शक्तीचे संतुलन किंवा बॅलन्स ऑफ पॉवर राखण्यासाठी शांतता काय करू शकते, राखू शकते. म्हणजे जेव्हा संघर्ष ओके होईल तेव्हा शांतता राखू शकते. काय असू शकते, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. मात्र जे असर्शन दिलेलं आहे, प्रतिपादन विधान दिलेलं आहे, त्या विधानाचं कारण किंवा हे जे दिलेलं आहे ते बरोबर आहे का हे तपासण्याचा प्रयत्न करा. का बरं कमी येतोय आवाज, कमी यायचं काहीच कारण नाही. अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. कमी येतोय आवाज, तुमच्याकडे प्रॉब्लेम येत असेल जागा. बाकी जे ऐकतात साकेत सर वगैरे, आवाज फार कमी येतोय का? आवाज कमी, बाकीच्यांनी सांगा आवाज कमी येतोय का. राजेश कोण आहे तेही सांगू शकतील. ठीक आहे. ह्याचा आन्सर काय, आन्सर बी नाहीये. कारण बघा दोन्ही स्टेटमेंट आहे ते अपोजिट आहेत, लक्षात घ्या. राष्ट्रामध्ये संघर्ष महत्वाचं हेही सांगितलं आणि शक्तीचे संतुलन जे बॅलन्स ऑफ पॉवर जे आहे ते पीस सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतात. आन्सर काय, आन्सर आहे सी. म्हणजे दोन्ही जरी बरोबर असले तरी मेन आवाज साकेत सर क्लिअर येतोय का, व्यवस्थित मोठे फार कमी येतोय असं आहे का, प्लीज लेट मी इन्फो. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. मात्र
जे रिझन दिलेलं आहे हे नेमकं याचं रिझन असेलच असं नाही, किंवा ते रिझन त्या स्टेटमेंटचं नाहीये, म्हणून ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे कारण नाही. अशा पद्धतीने प्रश्न सोडवताना थोडंसं विचारपूर्वक सोडा. जरी दोन्ही आन्सर दोन्ही स्टेटमेंट जरी तुम्हाला बरोबर वाटत असेल तरी सुद्धा त्याचं नेमकं रिझन किंवा नेमकं कारण ते असलंच पाहिजे असं नसतं. त्यामुळे प्रश्न सोडवताना नक्की काळजी घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हु अमंग द फॉलोइंग इज द पायोनियर ऑफ द थेअरी ऑफ निओ रिअलिझम. ठीक आहे. खालीलपैकी कोण नववास्तववादाच्या सिद्धांताचे प्रणेते आहेत? बरोबर. केनेथ वॉल्स, हन्स मॉर्गेन्ता, बॅरी गुजन या राउथ पेरबिश. ओके. तर नववास्तववाद सिद्धांताचे कोण प्रणेते आहेत? व्हेरी गुड. ठीक आहे. आवाज येतोय मॅडम? मयूर मॅडम तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असावा, व्हॉल्यूम वाढवून बघा. आवाज क्लिअर आहे ते. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण बऱ्याच वेळा बघितलं रिअलिझम, निओ रिअलिझम किंवा लिबरलिझम अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्या पद्धतीने आपण देणं. मॉर्गॅन्ता वास्तववादाविषयी बोलतो, बरोबर. पुढे नववास्तववादाविषयी कोण बोलते तेही माहिती असलं पाहिजे. ओके. ठीक आहे. आन्सर आहे दॅट हिअर ए. केन्स वॉल्स जे आहेत ते नववास्तववादाविषयी बोलतात. वास्तववादाविषयी जे आहे रिअलिझम डायरेक्ट जे आहे ते हन्स मॉर्गेन्ता. साकेत सर बघून घ्या. नाही, बी सांगितलं, बरोबर. येस मॅम, येतो आता. मयूर मॅडम व्हॅल्यू वाढवा. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर आहे केनिथ वॉल्स जे आहे ते नववास्तववादाविषयी बोलतात, ते त्याचे पायोनियर असलेले दिसून येतात. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना थोडासा विचार करायचा की थिंकर्स. आता जेव्हा तुम्ही रिव्हिजन करताना तेव्हा कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. आता थिंकर्स कुठले आहेत, काय त्याची कन्सेप्ट आहे, बुक्स कुठले आहेत, अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जाता जाता बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि अजिबात कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकत असेल, कळत नसेल तरी काही हरकत नाही. मात्र तुमच्या कानावरून जाणं ते तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपले एक्झामच्या अगोदरचे जे महत्त्वाचे सेशन चालू आहे युनिट 5 वरती, ते एक 3-4 लेक्चर आपले ह्याच्यावरती होणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज करेक्टली मॅच्ड. योग्यरित्या जुळलेली आहे ते सांगायचं आहे. ओके. हा परत प्रश्न आलाय का? आय थिंक. बर. तरीही सांगा. वास्तववाद, परस्पर अवलंबन, उदारमतवाद, सामाजिक रचनावाद, जागतिक व्यवस्था सिद्धांत. सहयोगी विचारवंत कोण आहेत? पीटर कॅटरस्टाईन, जॉन बियरशॅमर, रॉबर्ट ॲक्सेलरॉइड, इमॅन्युअल वॉलस्टाईन. ठीक आहे. ह्याच्यावरती आपला वास्तववाद आपण म्हटलो तो कोण आहे? हन्स मॉर्गन. तर परस्पर अवलंबन उदारमतवादाची कोण असेल हे आपण बघू शकता. सामाजिक किंवा आपण हेही बघितलं की सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम रिलेटेड कोणते थिंकर आहेत ते हे करू शकतो, किंवा वर्ल्ड सिस्टम थेअरी रिलेटेड काय. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला त्याची नेमकी लिंक लक्षात आली पाहिजे की या पद्धतीने विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते नेमके कशा पद्धतीने आपले विचारले जातात आणि मला ह्यामध्ये काय ऍडिशन करायचंय येते लक्षात. तर अशा पद्धतीने प्रश्न सोडवत असताना त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. किती बरोबर येते, किती चूक येते ह्याच्यावरती जास्त फोकस करू नका. मात्र जे चाललंय, जे कन्सेप्ट चाललंय ते म्हणजे व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा, रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कॉन्फिडन्स अजिबात लूज होऊ देऊ नका. याचा आन्सर आहे डी च्या जे आपण बघितले की जागतिक व्यवस्था सिद्धांत हा इमॅन्युअल वॉलस्टाईनला रिलेटेड आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, रिचर्ड सायंडर इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग अप्रोच या थेअरी? गेम थेअरी, डिसिजन मेकिंग अप्रोच, बॅलन्स ऑफ पॉवर अप्रोच या सिस्टीम थेअरी. रिचर्ड सायंडर जे आहे ते खाली कोणत्या दृष्टिकोनाशी किंवा सिद्धांताशी संबंधित आहेत असा आपला प्रश्न विचारला आहे. खेळ सिद्धांत, निर्णय घेण्याचा दृष्टिकोन, शक्ती संतुलन दृष्टिकोन का प्रणाली सिद्धांत? बरोबर. आता बघा थिंकर किती महत्वाचे लक्षात येतात. येते लक्षात म्हणजे कुठला थिंकर कोणत्या थेअरीशी रिलेट आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जाता जाता याची रिव्हिजन होणं मस्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. ह्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. एक्झॅक्टली ह्याचा आन्सर आहे डिसिजन मेकिंग थेअरी. मात्र डिसिजन मेकिंग थेअरी हे आपल्याला कुठेही सिलेबसमध्ये हा पार्ट नाही. मात्र हा PYQचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. रिचर्ड स्नायडर जे आहे ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोन किंवा डिसिजन मेकिंग अप्रोचशी
रिलेटेड आहेत. जरी सिलेबसचा पार्ट नसला तरी सुद्धा प्रश्न विचारले तुम्हाला या गोष्टी UG PG ला झालेल्या असतील, लक्षात असतील, तर अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला देता येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट मॅच करेक्टली. एक्झॅक्टली मी सांगते प्रश्न नेमका काय विचारलाय ते लक्षात ठेवायचे. कोणी जोडी जी आहे ती योग्यरित्या जुळत नाही. क्रिटिकल थेअरी आहे, रिअलिझम आहे, वर्ल्ड सिस्टीम थेअरी आहे आणि सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम आहे. कॉलम सेकंड मध्ये काय दिले रिजिम, इन्स्टिट्यूशन, इंटरेस्ट, पॉवर, कोर, पेरिफेरी, नॉर्म्स आणि व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे क्रिटिकल थेअरीला रिजिम, इन्स्टिट्यूशन आहे, रिअलिझमला पॉवर आहे का, वर्ल्ड सिस्टीम थेअरीला कोर, पेरिफेरी आहे का, म्हणजे ह्या गोष्टी जुळून बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. आता रिअलिझम बघितलं तर कशाविषयी इंटरेस्टवर आहे. इंटरेस्ट कसं नॅशनल इंटरेस्ट आहे, सत्ता महत्वाची आहे. बरोबर, हन्स मॉर्गन आहे. तर ए ला ची जोड आहे, बी ला बी बरोबर, बी ला सेकंड आहे, ही जोडी बरोबर आहे. वर्ल्ड सिस्टीम थेअरी आता आपण पाहिलेली होती. वर्ल्ड सिस्टीम थेअरीला सुद्धा कोर, पेरिफेरी हे आपण बघितले. कोर स्टेट असतील त्याच्या बाजूने पेरिफेरी वगैरे हे सुद्धा वर्ल्ड सिस्टीम थेअरीमध्ये आपण पाहिले. तर कोर आणि हे सोशल कन्स्ट्रक्ट सामाजिक रचना कशासाठी, नॉर्म्स, व्हॅल्यू त्याच्यामध्येच दडलेले आहे. त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट तिन्ही जोड्या त्या बरोबर आहेत. मात्र क्रिटिकल थेअरी विषयी जर कळत नसलं, रिजिम, इन्स्टिट्यूशन, क्रिटिकल थेअरी ही टीकात्मक सिद्धांत आहे. तो शासन संस्थेविषयी बोलताना दिसत नाही. त्यामुळे हे ए जे आहे ते जोडी जी आहे ती जुळत नाही. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट ए आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इलिमिनेशन मेथड वापरण्याचा प्रयत्न करा, अशा पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बरोबर, आलं का लक्षात? क्लिअर होत आहेत का गोष्टी? गोष्टी क्लिअर होत आहेत का? ओके. नेक्स्ट, Marxism is considered as a utopia, but Sabine finds this utopia. मार्क्सवाद हे आदर्श वर्तुळाकार विचार घेतला जातो, पण सबाईनला हा आदर्श वर्तुळाकार नेमका कसा वाटतो? मार्क्सवादाविषयी अगोदर स्टेटमेंट दिले आहे, नंतर नेमकं कुणाविषयी विचारले तर सबाईन विषयी विचारले की त्याचा नेमका युटोपिया काय आहे. उदार आणि मानवी आहे, भांडवलशाही विरोधी आणि लोकशाही समर्थक आहे, प्रतिबंधात्मक आणि वर्गाभिमुख आहे का साम्राज्यवाद विरोधी आणि हुकुमशाहीवादी आहे? उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नेमका सबाईनचा आदर्श वर्तुळाकार किंवा युटोपिया नेमका कसा आहे? एक्झॅक्टली तो कसा आहे, उदार आणि मानवीय असलेला दिसून येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परत लिस्ट आहे, कम्पेअर लिस्ट, थेरी थेरी सेकंड जे आहे स्कॉलर सिलेक्ट करेक्ट कोड. करेक्ट विचारेल, नॉट करेक्ट वगैरे असं काही नाही, तुलना करा आणि योग्य कोड निवडायला सांगितलेलं आहे. काय आहे, उदारमतवाद सांगितलेलं आहे, वास्तववाद आहे, क्रिटिकल थेरी आहे, डिपेंडन्सी थेरी अवलंबित्व, आणि ह्याच्या रिलेटेड जे काही स्कॉलर्स थिंकर्स आहेत ते आपल्याला लावायचे. आता आपण वर्ल्ड सिस्टीम थेअरी मध्ये आपण वॉलनस्टाईन बघितलेलं. बरोबर, वर्ल्ड सिस्टीम थेअरी. बरं, एक्झॅक्टली. हॅबरमास कुठे आहे, इमॅन्युअल कांट कुठे, कौटिल्य पण विचारण्यात आलेला आहे. बरं, ह्याचंही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कौटिल्य मध्ये चालेल. बरं, थोडं कन्फ्युज होऊ नका, PYQचा क्वेश्चन आहे आपण. वर्ल्ड सिस्टीम थेअरी मध्ये पण आलं होतं. बरोबर, एक्झॅक्टली. लिबरलिझम विषयी कोण बोलतो, इमॅन्युअल कांट बोलतात. म्हणजे ह्याला एक आहे रिअलिझम, वास्तववाद कौटिल्य आहे. ओके. क्रिटिकल थेअरी हबरमास आहे आणि डिपेंडन्सी थेअरी जी आहे ती वॉलनस्टाईन आहे. तर अशा पद्धतीने याचा आन्सर असेल सी असेल. ठीक आहे. प्रश्न नीट समजून घ्या. एक्झॅक्टली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे which of the following statements is not correct in respect of feminist approach to international relations. बरोबर, आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत जो स्त्रीवादी दृष्टिकोनाबाबत खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते बरोबर नाही. बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं नाही, बरोबर नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. राज्यामधील राजकारणाचा पुरुषापेक्षा महिलावर जास्त परिणाम होतो. असमान लिंगभेद असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. मानवी
वर्तन आंतरराष्ट्रीय राजकारणातील कलाकारांच्या बाह्य संरचनामुळे प्रभावित होते, का नैतिकतेला राजकीय कृतीपासून वेगळे करावे लागेल? गिव्ह मी आन्सर. एक्झॅक्टली, याचा आन्सर आहे डी. नैतिकतेला राजकीय कृतीपासून वेगळे करावे लागेल असं कोणतेही स्टेटमेंट स्त्रीवादामध्ये नाही, म्हणून हे बरोबर नाही. बाकीचे स्टेटमेंट्स आहेत ते बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बफर स्टेट रेफर्स टू. हा UGC नेटचा क्वेश्चन आहे. बफर स्टेट म्हणजे नेमकं काय आहे? बफर स्टेट कशाला म्हटलं जातं? ठीक आहे, ए मध्ये देण्यात आहे बेटाच्या मध्यभागी असलेले राज्य, बी मध्ये दोन शक्तिशाली शत्रूमध्ये असलेले राज्य जे वाढत्या तणावाच्या बाबतीत मदत म्हणून काम करते, एका शक्तिशाली देशाच्या जवळचा मित्र म्हणून काम करण्यासाठी कराराने बांधील असलेले राज्य, का एका पर्वतावर रणनीतिकदृष्ट्या स्थित असलेले राज्य जे युद्धादरम्यान त्याला वरचढ ठरवते? काय आन्सर असू शकतं? बफर स्टेट म्हणजे काय? एक्झॅक्टली, बी. बफर स्टेट म्हणजे एका शक्तिशाली देशाचा जवळचा मित्र म्हणून काम करण्यासाठी कराराने बांधील असले दोन शक्तिशाली शत्रूमध्ये असलेले राज्य जे वाढत्या तणावाच्या बाबतीत मदत म्हणून काम करते. त्यामुळे आन्सर आहे बी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द अल्टिमेट गोल ऑफ स्टेट अकॉर्डिंग टू ऑफेन्सिव्ह रिअलिझम प्रपोनेंट बाय मिशर शेमर? ओके, यांनी काय नेमकं प्रपोन केलेलं आहे? रिअलिझम विषयी विचारलेलं. बरोबर, अगदी सोपा प्रश्न आहे. सांगू शकता सत्ता, वर्चस्व, अधिकार का शांतता? त्यांच्यानुसार हे गोष्ट विचारण्यात आलेली आहे. आता हे मियर शायमर जे आहेत त्यांनी कशाविषयी सांगितले? वास्तववादाविषयी बोलेल. मात्र वास्तववादाने हंस मार्गेंचा जेव्हा बघतो तेव्हा ते सत्तेविषयी बोलतात. मात्र ह्याचा अर्थ होतो का की वास्तववाद म्हणजे सत्ता? तर अजिबात नाही. तर हे मियर शायमर जे आहेत त्यांनी मांडलेला आक्रमक वास्तववादानुसार राज्याचे अंतिम ध्येय का असलं पाहिजे हे विचारण्यात आलेलं आहे. म्हणून याचा आन्सर आहे हेजेमनी आहे, वर्चस्व म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन ट्रॅडिशनल सिक्युरिटी थ्रेट? खालीलपैकी कोणता अपारंपरिक सुरक्षेचा धोका नाही असे विचारलेले? शस्त्रास्त्रांची शर्यत, पर्वतातील बर्फांची ढिगारी वितरणे, उपासमार, कुपोषण, मानवाची तस्करी. अपारंपरिक सुरक्षेचा धोका असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक्झॅक्टली, थ्रेस जे आहे ते अपारंपरिक सुरक्षेचा धोका नाही असणे, तर ह्या धोका आहे. त्यामुळे आर्म थ्रेस हा धोका आहे, नाही असं. पर्वतातील बर्फाची ढिगारी वितरण हा काही धोका असू शकत नाही. उपासमार, कुपोषण आहे, मानवांची तस्करी हे पण दिलेलं नाहीये. मात्र रेस जे आहे तो अत्यंत धोका असू शकतो. त्यामुळे त्याचा आन्सर आहे ए आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला हा UGC नेटला विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, काय आहे खालीलपैकी सुरक्षा कोंडीबद्दल जे सिक्युरिटी डायलिमा म्हटलं जाते किंवा सिक्युरिटी डिलिमा बद्दल योग्य विधान काय विचारलंय? योग्य विधान निवडायला सांगितले. हे जे काही स्टेटमेंट्स दिले त्यानुसार नेमकं ह्यातील योग्य कोणतं आहे चुकीचं कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. क्वेश्चन हार्ड वाटत आहेत? क्वेश्चन हार्ड नाहीयेत. हे इंटरनॅशनल रिलेशन बाबत असेच प्रश्न विचारले जातात. आपण एक्झाम सोडवण्याच्या म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या ओघात ते आपल्या लक्षात येत नाही आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. UGC नेटला पण अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि आपले हे सेटचे MS सेटचे सुद्धा PYQचे यामध्ये क्वेश्चन आहेत आणि त्या पद्धतीनेच क्वेश्चन आहेत. एक्झॅक्टली, दोन्ही पण आहे. कारण तुमची लगेच ही एक्झाम झाली, सेटची झाली की लगेच नेटची पण तुमची एक्झाम असणार. दोन्हीसाठी हे तुम्हाला उपयुक्त असणार. फक्त इंटरनॅशनल रिलेशनचे आपण क्वेश्चन घेतोय. बऱ्याच जणांना तो विषय व ते युनिट आवडत नाही, त्यामुळे हे काही जणांना क्वेश्चन अवघड वाटू शकतात. मात्र व्यवस्थितरित्या शांतपणे जर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर याची उत्तरं नक्की बरोबर येतात. फक्त तेवढे पेशन्स ठेवून प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करा. ओके, काय दिलेलं आहे स्टेटमेंट? राज्य व्यवस्थेत अंतर्निहित एक महत्त्वाचा विरोधाभास. राज्याचे अस्तित्व म्हणजे सशस्त्र दल राखून त्यांच्या नागरिकांची सुरक्षा प्रदान करणे. सशस्त्र दलाचे अस्तित्व ज्या सुरक्षेची देखभाल करणे अपेक्षित आहे तीच सुरक्षा धोक्यात आणते.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा कोंडीतून सुटका नाही, कारण जागतिक सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नाही. कोड दिलेला आहे. ए मध्ये 1 2 3 बरोबर आहेत, 4 चुकीचे आहे. 1 2 3 आणि 4 बरोबर आहेत. 3 मध्ये 1 2 बरोबर आहेत आणि 3 4 चुकीचे आहेत. डी मध्ये 1 2 4 बरोबर आहेत आणि 3 चुकीचे आहेत. योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईनचे सेशन्स केलेले आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच अवघड नाही. ह्या प्रत्येक गोष्ट ही आपण आपल्या सेशनमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. कसे क्वेश्चन टॅकल करायचे हे सुद्धा आपण MCQ रेकॉर्डेड सेशनमध्ये घेतलेलं आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत नक्कीच त्यांना थोडंसं ते अवघड वाटण्याची शक्यता असेल. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय सिक्युरिटी डिलेमा विचारलेले काय बघा. राज्य व्यवस्थेत अंतर्गत एक महत्त्वाचा विरोधाभास आहे. नक्की राज्याचे अस्तित्व म्हणजे सशस्त्र दल राखून त्यांच्या नागरिकांची सुरक्षा प्रदान करणे. बरोबर. योग्य विचारले. सशस्त्र दलाचे अस्तित्व ज्या सुरक्षेची देखभाल करणे अपेक्षित तीच सुरक्षा धोक्यात आणू शकते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा कोंडीतून सुटका नाही, कारण जागतिक सरकार स्थापन करण्याची कोणती जागतिक सरकार स्थापन करण्याची कोणती शक्यता नाही असं नाही. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे जर 4 चुकीचं, सॉरी एकच मिनिट, थोडंसं कन्फ्युजन झालं, परत बघा. राज्य व्यवस्थेत अंतर्गत एक महत्त्वाचा विरोधाभास, हे स्टेटमेंट चुकीचे आहे. राज्याचे अस्तित्व म्हणजे सशस्त्र राखून त्यांच्या नागरिकांची म्हणजे सशस्त्र दल राखूनच नागरिकांच्या सुरक्षा प्रदान करते नाही. सशस्त्र दलाचे अस्तित्व ज्या सुरक्षेची देखभाल करणे अपेक्षित ती सुरक्षा धोक्यात आणते असं नाही होत. मग आंतरराष्ट्रीय सुरक्षा कोंडीतून सुटका नाही. एक्झॅक्टली, कारण जागतिक सरकार स्थापन करण्याची कोणती जागतिक सरकार स्थापन करणे वगैरे कोणती शक्यता नक्कीच नसते. म्हणजे स्टेटमेंट 4 जे आहे ते फक्त एक्झॅक्टली बरोबर आहे बरं का. बाकीचे स्टेटमेंट हे चुकीचे. मग आपण 4 चुकीचं, हे एक्झॅक्टली 4 बरोबर, बर हे 4 चुकीचं, 4 बरोबर ह्या ठिकाणी दिलेले आहे. मात्र 3 चुकीचे, 3 चुकीचे, 1 आणि 2 पण चुकीचे, हे पण होऊ शकत नाही. या ठिकाणी बी आन्सर याचं डी असणार आहे. थोडंसं विचारपूर्वक जर स्टेटमेंट, कन्फ्युजन होतं माझंही आता झालं, पण थोडंसं विचारपूर्वक स्टेटमेंट 1 बाय 1 जर लक्ष देऊन वाचलं तर नक्की आपल्याला त्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येते. ठीक आहे. अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न आहे, तोही सिक्युरिटी डिलेमाविषयीच आहे. खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते खरे नाहीये. ठीक आहे. सुरक्षेची कोंडी हा राज्यातील एक महत्त्वाचा विरोधाभास आहे. आत्ताच पाहिलं जी सिस्टीम आहे ती. सशस्त्राच्या शर्यतीमुळे राज्याची असुरक्षितता वाढते. शस्त्र नियंत्रण हा उपाय आहे आणि जे स्टँडिंग आर्मीचे आहे, उभे सैन्य सर्वांच्या सुरक्षेसाठी योगदान देते. यामधील बरोबर कोड कोणता आहे? 1 2 4, 1 आणि 3, 3 आणि 4 का 1 आणि 4? योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोणतं खरं नाही विचारले, बरोबर आहे असं विचारले नाही. स्टेटमेंट लक्षात घ्या, खरे नाही. आता यामध्ये जे स्टेटमेंट जे असतात, पॉझिटिव्ह स्टेटमेंट कुठले आहेत, निगेटिव्ह स्टेटमेंट कुठले आहेत, हे लक्षात घेऊन जर बघितलं तर आपल्याला ते लक्षात येतं की काय विचारले. ओके, सी बर, शिवाय काय म्हणतात ए बर. साकेत सर आपल्याला त्यांनी काय विचारले? खरे नाही विचारले. शस्त्र नियंत्रण हा उपाय आहे. कशासाठी? सिक्युरिटी डायमेन्शन. नक्की बरोबर आहे हे स्टेटमेंट. उपाय म्हणजे सिक्युरिटी डायमेन्शनसाठी आपलं कोणते आहे, शस्त्र नियंत्रण करणं गरजेचं आहे. हे जर स्टेटमेंट जर आपण बरोबर पकडलं तर 3 आपल्याला चुकीचे विचारलेले. ठीक आहे. 3 पद्धतीने बघितलं तर हे 2 ऑप्शन जे आहेत ते इलिमिनेट होतात. राहिला प्रश्न 1 आणि 4. तर दोन्हीकडे पण 1 आणि 4 आहे. म्हणजे 1 आणि 4 हे दोन्ही ठिकाणी चुकीचं असणार आहे. येते लक्षात. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी हे 1 आणि 4 चुकीचं करू शकतो. जरी स्टेटमेंट नाही वाचलं तरी. वाचायचं आहेच आपण, सांगते असंही तुम्ही हे करू शकता. आता राहतो प्रश्न दुसऱ्या पर्यायाचं. काय दिले? सशस्त्राच्या शर्यतीमुळे राज्यांची असुरक्षितता वाढते. शर्यतीमुळे असुरक्षितता वाढते असं खरे
नाही असे विचारले आपल्याला. असुरक्षितता काय होते, वाढते. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे आणि आपल्याला खरे चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे हे येणार खरे नाही असं, म्हणजे चुकीचं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. काय असू शकतं? 1 आणि 4 तर आहे, 2 विषय विचार करू शकता. चुकीचं आहे. शस्त्रांच्या शर्यतीमुळे राज्यांची असुरक्षितता वाढते असं नाही. बरोबर. सुरक्षितता वाढते, असुरक्षितता याबद्दल बोललेलं आहे, त्यामुळे आन्सर ए आहे. 1, 2, 4 जे स्टेटमेंट आहे ते खरे नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज पेअर इज नॉट मॅच केअरफुली. परत आपला असाच प्रश्न विचारलेला की जुळत नाही, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. शक्ती संतुलन प्रतिबंध देता म्हटलं जातं, सामूहिक सुरक्षा, संयुक्त राष्ट्र शांतता, UN पीस कीपिंग शांतता राखणे, यादी 2 मध्ये दिल्या युती करणे, अण्वस्त्र, आक्रमकाला वेगळं करणे, आक्रमकांशी युद्ध करणे. काय आन्सर असू शकतं? कोणती जोडी जुळत नाही. शक्ती संतुलन जे आहे, मेकिंग बॅलन्स ऑफ पॉवर मध्ये काय होते, मेकिंग अलायन्स आहे. डेटरन्स म्हणजे अण्वस्त्र, न्यूक्लिअर वेपन्स आहेत. ओके. सामूहिक सुरक्षा कशासाठी असते, ते असतं ॲग्रेसर, आक्रमक वेळ. संयुक्त राष्ट्र शांतता राखणे, आक्रमकांशी युद्ध, असं होऊ शकतं का? डी ला 4 होऊ शकतं का? नक्कीच नाही. त्यामुळे ही जी जोड आहे ती जुळत नाही. अशा पद्धतीने विचार करून थोडंसं प्रश्नांची बोलायला शिका. नेमकं काय विचारले ते लक्षात घ्या, त्यानुसार प्रश्नांची उत्तरं द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पर्यायच्या ठिकाणी नाही असंच विचारण्यात आलेलं. बरोबर बरोबर आहे असं विचारणे, नाही असं विचारले. लक्षात घ्या नेमकं स्टेटमेंट काय विचारले ते. लष्करी क्षमता ही राष्ट्रीय शक्तीचा एक मूर्त घटक आहे. नेतृत्वाची गुणवत्ता राज्याची शक्ती सुधारू शकते. लोकसंख्या शास्त्रीय निर्देशक समजून घेण्यासाठी राज्याची शक्ती महत्वाची आहे. भूगोल हा राज्याच्या सॉफ्ट पॉवरचा घटक आहे. जॉग्राफी इज एन एलिमेंट ऑफ सॉफ्ट पॉवर ऑफ अ स्टेट. काय आन्सर आहे? विधान बरोबर नाही. बाकीचे जे विधान आहेत, सॉफ्ट पॉवर म्हणून जॉग्राफीला म्हटलं जातं का? हे आपण इंटरनॅशनल रिलेशन अभ्यास होतो तेव्हा आपल्या सेशनमध्ये ही गोष्ट झालेली आहे. हा असा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला होता. त्यामुळे प्रियांका मॅडम उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक्झॅक्टली बरोबर. याचा आन्सर आहे डी, जे सॉफ्ट पॉवर ऑफ स्टेट म्हणून जॉग्राफीला बघितलं जात नाही, त्यामुळे ते विधान जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ॲट्रिब्यूट ऑफ पॉवर इज इनकरेक्टली स्टेटेड. कॅपॅसिटी टू इन्फ्लुएन्स, एम्बॉडीमेंट ऑफ रिझन बेस्ड ऑन फोर्स आर नॉट बॅक बाय लॉ. शक्तीचा कोणता गुणधर्म चुकीचा सांगितला आहे? प्रश्न नीट वाचा. बरोबर असं विचारलेलं आहे, आपल्याला चुकीचा विचारलेला आहे. ओके. शक्तीवर आधारित प्रभाव पाडण्याची क्षमता, पॉवरचा अर्थ चुकीचा सांगितलाय. आधारित आहे का? नक्की आहे. कायद्याने समर्पित नसते. बरोबर. तर्कसंग म्हणजे एम्बॉडीमेंट ऑफ रिझन आहे का? नाही. तर्कसंगतीचे मूर्त स्वरूप असं नाही. हा अर्थ म्हणजे तर्कसंगतीने अर्थ लावून शक्ती बळी जाते का? नाही. म्हणजे हे अर्थ तो होत नाही. प्रभाव पाडण्याची क्षमता आहे, शक्तीवर आधारित आहे, कायद्याचे समर्पित नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे बाकीचे 3 स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत. जे बी स्टेटमेंट आहे ते चुकीचे आहे. बरोबर. साकेत सर थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न बघा. शक्तीवर आधारित तुम्ही बरोबर जे आहे ते सांगण्याचा बहुतेक प्रयत्न केलेला दिसतोय. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड. बघा, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जवळपास सगळे प्रश्न काय बरोबर आहेत त्यापेक्षा काय चुकीचं आहे ह्याच्यावर जास्त फोकस करताना दिसतात. ओके. मिशेल फुकल्ट शक्ती केशिका म्हणून. बर. मिशेल फुकल्ट पॉवर एज कॅपिलरी, कार्ल मार्क्स पॉवर एज अ मीन्स ऑफ एक्सप्लॉयटेशन. एक्झॅक्टली. अना अरंट पॉवर एज कलेक्टिव्ह वर्क. बर. स्टीवन लुकास पॉवर ॲज मीन्स ऑफ रिप्रेशन. सॉरी चुकून झालं. बर. आता जर बघितलं आपण, कार्ल मार्क्स पॉवर एज मीन्स ऑफ एक्सप्लॉयटेशन बरोबर आहे. एक्झॅक्टली. अना अरंट सुद्धा कलेक्टिव्ह वर्क वरती जास्त फोकस करतात.
पॉवर एज कॅपिलरी म्हणून मिशेल फुकॉल्ट बोलतात. मग जुळत नाही ते काय आहे तर स्टीव्हन लुकास पॉवर एज मीन्स ऑफ रिप्रेशन, दडपशाहीचे साधन म्हणून शक्तीकडे पाहिलं जातं. त्यामुळे ते आन्सर जे आहे जुळत नाही हे जे विचारलेलं आहे ते आन्सर डी येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द रिअलिस्ट इमेज ऑफ द स्टेट? राज्याची वास्तववादी प्रतिमा काय आहे? अत्यंत चांगला प्रश्न आहे. बघा प्रियांका मॅडम, आपल्या सेशनमध्ये ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या असल्या कारणामुळे बरीच जी उत्तर आहेत ती तुमची बरोबर येत आहेत. बरोबर कोरे मॅडम? ठीक आहे. पहिला पर्याय काय दिला? राज्य हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचा घटक आहे आणि सार्वभौमत्व हे त्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. राज्य नेहमीच धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरणात आपले अस्तित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल. सी मध्ये दिलेला आहे, राज्य नैतिकतेने त्याच्या लोकसंख्येच्या मूल्यानुसार वागते. डी, राज्य हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचे घटक आहे, सार्वभौमत्व हे त्याचे वेगळे पण वैशिष्ट्य आहे आणि राज्य नेहमीच धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरणात आपले अस्तित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल. आन्सर देण्याचा प्रयत्न करा की नेमकी राज्याची वास्तववादी भूमिका काय आहे. एक्झॅक्टली आन्सर याचं डी आहे. राज्य हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचे घटक आहे, सार्वभौमत्वाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. राज्य नेहमीच धोकादायक आंतरराष्ट्रीय वातावरणात आपले अस्तित्व सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते. बरोबर, त्यामुळे आन्सर आहे डी. पुढचा प्रश्न आहे, परत असर्शन आणि रिझन वरती क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. प्रतिपादन काय केलेलं आहे तर आधुनिक तंत्रज्ञान युद्धाचे महत्व आणि युद्धाच्या धोक्यात वाढ करते. बर, सेकंड त्याचं नेमकं काय आहे तर युद्ध ही केवळ ताकदीची स्पर्धा राहिली नाही तर ती अधिक धाडस आणि जोखीम घेण्याची स्पर्धा आहे. खूप चांगला प्रश्न विचारलाय. काय विचारलंय की आधुनिक तंत्रज्ञान युद्धाचे महत्व युद्धाच्या धोक्यात वाढ करते. का करते? कारण युद्ध ही केवळ ताकदीची स्पर्धा राहिलेली नाही तर ती एक धाडस आणि जोखीम घेण्याची स्पर्धा राहिली आहे. ऑप्शन वरून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ए आणि एक तर ए आणि बी दोन्ही बरोबर असणार आहे. ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर खोटे आहे, ए खोटे आहे पण आर सत्य आहे. काय आन्सर असेल? थोडासा नीट विचार करून द्या. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि एक्झॅक्टली त्याचं रिझनही आहे, कारणही आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे ए, जे की आधुनिक तंत्रज्ञान युद्धाचे महत्व आणि युद्धाच्या धोक्यात वाढ करते. कारण युद्ध ही केवळ ताकदीची स्पर्धा राहिली नाही तर ती अधिक धाडस आणि जोखीम घेण्याची स्पर्धा आहे. अशा वेळी काय करायचं, विधान स्टेटमेंट झालं तर ह्या स्टेटमेंटला हे कारण बसतंय का हे सुद्धा चेक करून बघायचं. त्यानुसार सुद्धा तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, युद्धात दुखापत करण्याची शक्ती ही काही नवीन गोष्ट नाही परंतु आधुनिक तंत्रज्ञान युद्धाचे महत्व आणि सौदेबाजी आणि धमकी देण्याच्या पद्धती म्हणून युद्धाच्या धमक्या वाढवते असं कोणी म्हटले आहे? कुणी हे स्टेटमेंट केलेलं आहे? हू सेड दॅट? बर्नार्ड ब्रँडी, मायकेल हॉफमॅन, थॉमस शेलिंग, ॲशले टेलिस. हे झालेलं आहे आपलं. प्रियांका ह्याचा आन्सर देऊ शकता? बरोबर, थॉमस शेलिंग यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. त्याचा आन्सर आहे सी आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द डेटॉन पॅरिस अकॉर्ड? जे डेटॉन पॅरिस कराराचे महत्व काय आहे? बरोबर, पहिला महायुद्धाचा शेवट म्हणून आहे, दुसऱ्या महायुद्धाचा शेवट म्हणून आहे. ओके, दुसऱ्या महायुद्धाचा शेवट म्हणून आहे. 1966 मध्ये स्पॅनिश आणि पोर्तुगीज वसाहतीच्या मालकीचे हस्तांतरण आहे का? डी मध्ये 1995 मध्ये युगोस्लाव्ह युद्धाचा अंत आणि बोस्नियाच्या कायदेशीर घटकामध्ये विभाजन असं आहे का? डेटॉन पॅरिस करार नेमका काय होता? बरोबर, डी आहे याचं उत्तर. जो 1995 मध्ये युगोस्लाविया युद्धाचा अंत आणि बोस्नियाचे कायदेशीर घटकामध्ये विभाजन करण्यात, बोस्निया कार्ड ह्यामध्ये 1995 मध्ये
त्याचं विभाजन करण्यात आलं. डेटन पॅरिस करार त्याचं या पद्धतीने महत्व आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्स्ट्रुमेंट ऑफ पीसफुल रिझोल्युशन ऑफ डिस्प्यूट. खालीलपैकी कोणते वाद शांततापूर्ण निराकरणाचे साधन नाही? मध्यस्थी असेल, मंजुरी असेल, निर्णय असेल का चांगले किंवा गुड ऑफिसेस असेल. शांततापूर्ण निराकरणाचे साधन डायरेक्ट मेडिएशन पाहिजे, मध्यस्थी असणारे, निर्णय असणारे, गुड ऑफिसर, मंजुरी देणं जे असेल ते निराकरणाचे साधन असणार नाही. त्यामुळे त्याचे आन्सर जे आहे, आन्सर इज दॅट हियर बी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1953 मध्ये शांततेसाठी अणु योजना प्रथम कोणी मांडली? Who had first proposed the atoms for peace plan in 1953? Richard Nixon, Harry Truman, Dwight Eisenhower, John F. Kennedy. कोणी मांडलेली होती? एक्झॅक्टली ड्वाइट आयझेनहॉवर जे आहेत त्यांनी शांती प्रथम 1953 मध्ये मांडलेली होती. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, डिप्लोमसी ऑफ डेटन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? हु इज द ऑथर ऑफ द बुक डिप्लोमसी ऑफ डेटन? कोरल बेल, जॉर्ज केनन, हेनरी किसिंजर या E.H. कार? कोण आहे याचे ऑथर? झालेलं आहे आपल्या सेशन मध्ये. इथे कोरल डेल जे आहे ते डिप्लोमसी ऑफ डेटनचे काय आहेत? ऑथर आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? काय विचारले हे पहा. हा पण प्रश्न परत डबल आलाय, तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. वर्षा सावंत मॅडम. कोणती जोडी जुळत नाही? ते आता आपण पाहिलं होतं, संयुक्त राष्ट्र शांतता राखणे हे आक्रमकांशी युद्ध, ही जोडी जुळत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, थ्रेशोल्ड टेस्ट बंदी करायचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द थ्रेशोल्ड टेस्ट बॅन ट्रीटी? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. काय आहे त्याचं उत्तर? अणुऊर्जा नसलेल्या देशांना अंतराळ तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यावर बंदी. अणुऊर्जा नसलेल्या देशांना अणुऊर्जा तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यावर बंदी. 100 किलोटन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या अणु चाचण्यावर बंदी, का 150 किलोटन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या भूमिगत अणु चाचण्यावर बंदी? काय आहे याचा आन्सर? ओके. साकेत सर, प्रियांका मॅडम, एक्झॅक्टली बरोबर आहे. थ्रेशोल्ड टेस्ट मध्ये कशासाठी? तर 150 किलोटन पेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेल्या भूमिगत अणु चाचणीवर बंदी असणाराचा उद्देश आहे. त्यामुळे त्याचे आन्सर आहे डी आहे. ठीक आहे. कॉन्फिडन्स वाटतोय का? का क्वेश्चन अजून डी नाहीये सर? साकेत सर, डी नाहीये, कन्फ्युजन करू नका. ओके. पुढचा प्रश्न आहे, योग्य उत्तर जोडायचं आहे आपल्याला. हे आयडियाज, आर्ग्युमेंट्स दिले, थेरीज सांगितलेले आहेत. काय? विसेंट ऑस्ट्रॉम आहे, डेव्हिड ईस्टर्न आहे, F.W. रीच आहे, मेरी पार्कर फुलेट आहे. काय सेकंड मध्ये दिले? रचनात्मक संघर्षी कल्पना प्रगत केली, विकृत मॉडेल जे आहे, डिफरंट मॉडेल सादर केले, टीका केलेले नोकरशाहीचे मॉडेल, का राजकीय व्यवस्थेचे आउटपुट म्हणून सार्वजनिक धोरणांची कल्पना केली? योग्य पर्याय निवडा.
मेरी पार्कर फोलेट कुठे येते हे लक्षात घ्यायचं, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ते कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट मध्ये आपल्याला सांगितलं होतं. कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट मध्ये होतं बघा. डी ला एक कुठे येते बघायचं, त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचायचं. रिक्स आहे हे नाही, डेव्हिड स्टनबर्ग नाही, हे डिसिजन मेकिंग थेअरी मध्ये आहे. तर इनपुट आउटपुट विषयी बोललेलं होतं. इनपुट आउटपुट कुठे आहे ते बघू शकता, त्याच्यावर त्याचं उत्तर येऊ शकते. विन्स्टेड आर्मस्ट्रॉंग जरी समजा नाही आलं तर टीका नोकरशाहीचं मॉडेल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि रिक्स मॉडेल आहे ते विकृत मॉडेल सादर केलं. ह्याच्यानुसार पर्याय भाव कुठला येतो इकडचा बघायचं. थोडंसं हे झालेलं आहे. 3 4 2 1 बी आहे. आन्सर आहे बी. ठीक आहे. या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे. खालील यादी 1 मध्ये संघर्ष निराकरणाचे काही मॉडेल सिद्धांत दिलेले आहेत आणि यादी 2 मध्ये मॉडेल सिद्धांताचा लेखक दिले आहे. यादी 1 आणि यादी 2 सोडवा आणि खालील दिलेल्या कोडवरील योग्य उत्तर निवडा. योग्य उत्तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. 1 मध्ये काय दिले, संघर्ष निराकरणातील मॉडेल 2 लेखक. संघर्ष प्रतिबंध कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन, 4 जगांचे मॉडेल, 4 वर्ड्स मॉडेल, सापेक्ष वंचिता, रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन, कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. त्याला रिलेटेड हे थिंकर्स आहेत. कोणकोणते आहेत ते बघा. टेड रॉबर्ट बूर आहे, जॉन गल्टन, जॉन बर्टन, डेनिस सँडॉल. काय आन्सर आहे याचा? जॉन बर्टन. हे आपल्या सेशन मध्ये झालेले बरं का. अशा पद्धतीनं नाही. संघर्ष परिवर्तन जॉन गल्टन आपण बघितलेलं होतं. गल्टन काय असेल हे जर जोडलं तरी लक्षात येईल. जॉन बर्टन संघर्ष परिवर्तन. 1 ला सी दोन्ही ठिकाणी आहे बर, बाकी रिलेट होऊ शकतात. आणि रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन ए येतं. ठीक आहे. याचा आन्सर आहे बी. बी नुसार आपण हे पाहू शकतो. काळजीपूर्वक बघा. ह्याची PDF तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पाठवण्यात येईल. परत परत क्वेश्चन वाचा, नीट समजून घ्या. त्यानुसार आपल्या लक्षात येईल की नेमके प्रश्नांचे उत्तर काय आहेत. एकदा व्यवस्थितरित्या इंटरनॅशनल रिलेशन रिवाइज करा. बरोबर. एक्झॅक्टली. थोडंसं इंटरनेट PDF पाठवण्यात येईल. व्यवस्थितरित्या अभ्यास करा. बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि यानंतरचं पुढचं सेशन आपण सोमवारी परत घेणार आहोत इंटरनॅशनल रिलेशनवरती. अजून राहिलेले क्वेश्चन जे आहेत ते आपण परत 30+ घेऊ शकतो. जवळपास इंटरनॅशनल रिलेशनचे क्वेश्चन 70च्या आसपास आपण एक होल सिलेबसवरती पण नीट 5 वरती टाकणार आहोत. तोपर्यंत ह्या क्वेश्चनची तयारी करा. प्रश्न कसा सोडवायचं यावरती फोकस करा. उत्तर एखादं चुकलं म्हणून त्याच्यावरती विचार करत बसण्यापेक्षा हाताकडून जसे प्रश्न जास्तीत जास्त जातील त्याचा जास्त विचार करा. ठीक आहे. आणि नक्कीच जे सेशनला पहिल्यापासून अटेंड आहेत त्यांना सेशन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, त्यांनी जरूर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओचा फायदा करून घ्या. एक्झामसाठी नवनवीन व्हिडिओ, नवीन जे क्वेश्चन आहेत ते तुमच्यासाठी आम्ही सादर करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही पुढच्या 26 साठी प्रिपरेशन करायचं आहे तेही ॲडमिशन प्रोसिजर परत चालू झालेले, त्यांना सुद्धा ॲडमिशन घेता येईल. नक्कीच तुम्ही मागच्या विद्यार्थ्यांना विचारू शकता की किती फायदा होतो. प्रियंका मॅम वगैरे बरीचशीच उत्तर त्यांची बरोबर आलेली आहेत. खूप कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. 70+ क्वेश्चन जे आहे 100 पैकी ते बरोबर येण्याचा त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे. त्या पद्धतीने त्या मॉक टेस्ट वगैरे सोडवतात रोजच्या सेशनमध्ये त्यांच्या लक्षात येते.
बरेच सेशन जे आहेत ते रेकॉर्डेड सेशन MCQचे आहेत, त्यासोबत लाईव्ह सेशन जे आहेत ते तुम्हाला परत परत बघता येतात. महत्त्वाच्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. ज्यांचं इंग्लिश मिडियम आहे त्यांनासुद्धा या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्यासोबतच मराठी मिडियमसाठी सुद्धा ह्या गोष्टी दिल्या जातात. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी जे आता प्रिपेरेशन करत आहेत, कॉन्फिडन्स नाही आहे मात्र 26साठी प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी जरूर पुढची एक्झाम ही तुमच्यासाठी असेल. आणि जे विद्यार्थी अगोदरपासून आहेत ते नक्कीच पास होणार आहेत, कारण एक एक दिवस त्यांनी त्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे घालवलं आहे, त्या पद्धतीने ते अभ्यास करत आहेत. अजूनही या परत जर काही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्स